व्याप्तं येन चराचरं तत्परं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलः स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि। हरि ओम्। पुढचा श्लोक इंद्रियाणां हि चरतां यन्मनो विधीयते तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवाम्भसि तस्मादस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। दोन श्लोक एकदम घेतले कारण तस्मादस्य महाभाव असं म्हणजे धोक्याचा इशारा दिला पहिल्या श्लोकामध्ये। एक उपमा घेऊन ती जशी कुठली नाव समुद्रातून त्या किनाऱ्याला लागते तेव्हा आता पोचली असं म्हणून त्या नावाड्याने ती तशीच इथे ठेवली किनाऱ्यावर। अंब याचा अर्थ समुद्राचं पाणी। ती नाव परत खेचून घेऊ शकतो, जर उलटा वारा फिरला तर ती नाव परत पाण्यामध्ये भरकटली जाऊ शकते। तसं तुमची इंद्रिय इतकी बलवान आहेत की तुम्हाला असं वाटत असलं की नाही आता पोचलो मी मुक्कामाला, तरी सुद्धा ती परत तुम्हाला खेचून घेऊ शकतात। रामसुदास महाराजांनी इथे अजून चांगला ऍडिशन केली त्यांच्या टीकेमध्ये की त्यांनी असं म्हटलंय की नाव नुसतं खेचून देऊ शकतं असं नाही। म्हणजे भरकटण्यामध्ये कसं आहे की परत समुद्रात गेले तर ठीक आहे, परत सुकाणू शीड ऍडजस्ट करून परत येऊ आम्ही किनाऱ्याला, काय प्रॉब्लेम, थोडा वेळ जाईल एक्स्ट्रा। आम्हाला तर तेच आवडतं ऍक्च्युली, समुद्रात जाणं परत परत। पण ते म्हणतात की नुसतं खेचून मिळणार नाही तर बुडवू पण शकतात। दोन्ही पॉसिबिलिटीज आहेत की तुम्ही भरकटाल ही पॉसिबिलिटी आणि परत किनाऱ्याला लागलेला असताना परत भरकटून आतमध्ये बुडाल सुद्धा। इतकी इंद्रिय बलवान आहेत। आणि तस्मादस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः म्हणून हे महाबाहो असा उल्लेख केला आहे। कारण अर्जुन हा मुळात खूप पराक्रमी होता। बाहू हे पराक्रमाचं लक्षण आहे ना, महाबाहू। आणि इथे तर 5-5 इंद्रियांची लढाई आहे आपल्याला, एक शत्रू नाही 5 शत्रू आहेत। आणि त्याच्यामुळे त्याचा निग्रह ही अतिशय आवश्यक गोष्ट आहे। आणि इंद्रिय आणि इंद्रियार्थ तसे प्रज्ञा प्रतिष्ठिता, परत ते यदा कासवाच्या याच्यामध्ये जे उत्तरार्ध होता तो इथे रिपीट झाला। थोडक्यामध्ये सावध राहा तुम्ही। इंद्रिय विजय प्राप्त झाला आहे असं वाटलेलं असताना सुद्धा ज्या सगळ्या गोष्टी तुम्ही आचरत आहात त्या सोडू नका, याचा परत धोका संभवतो। असा धोक्याचा इशारा देणारा श्लोक, 2 श्लोक जोडून। कारण मुळात सुखाच्या संवेदना, दुःखाच्या संवेदना या इतक्या डीप इम्प्रिंट तयार करतात इंद्रियांच्या मार्फत मनावर। ते जे मनावरचे संस्कार असतात ना, हे ऍक्च्युअली खूप मोठा प्रॉब्लेम आहे। का बरं खेचला होता आम्ही? कारण आधीचा श्लोक जो सांगत होता, विषयाविनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जन रसोप्यस्य परम तृष्णानिवर्तते, तो रस जो आहे
निर्माण जायला मनामध्ये, तो खूप आत 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 गेलेला असतो. आणि त्याच्यामुळे तुम्हाला माहिती नसतं. म्हणजे इच्छांच्या बाबतीत असं सांगतात की कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड, मला असं दोन प्रकार सायकोलॉजीमध्ये पण मान्य आहे. तर आपल्याला कॉन्शियस माइंड जे आहे, जागृत मन, तर त्याच्यामधल्या इच्छा कळू शकतात निदान की मला असं या गोष्टी आवडतात, हे मला करायचंय, हे माझी उद्दिष्ट आहे. पण कॉन्शियस पेक्षा कित्येक पटीने मोठा सबकॉन्शियस आहे. आणि तुम्हाला अशी म्हणजे आपल्या सगळ्यांना कल्पना पण नाही की सबकॉन्शियस माइंड मध्ये काय काय आहे आपल्या. आणि त्या इच्छा कधी उफाळून येतील कल्पना पण नाही. विपश्यना करताना या गोष्टीवर ते खूप भर देतात. बुद्धांनी खूप भर दिलेला याच्यावर की खूप गोष्टी तुम्हाला धक्का देतील अशा की अरे अशी इच्छा पण माझ्या मनामध्ये होती, मला माहितीच नव्हतं. समुद्राच्या तळाशी कित्येक गोष्टी आहेत आपल्याला माहिती नाही. आपल्याला फक्त वरचं दिसतंय, डॉल्फिन उडताना दिसतंय, वरचं पाहिलं तर जे काही वर तरणारे मासे ते दिसतात. तर तळाशी खूप मोठी सृष्टी आहे. तसंच आपल्या सबकॉन्शियस मध्ये खूप सुप्त अवस्थेमधल्या वासना, इच्छा या आहेत. आणि म्हणूनच परत परत त्या मॅनिफेस्ट होण्याकरता ही पंचमहाभूत एकत्र येत आहेत. आणि त्याच्यामुळे अतिशय सावध राहायला पाहिजे. तुम्हाला असं जरी वाटलं संपलंय आता, काय मनामध्ये काही इच्छा उरली नाही मला, तसं ते समजून घेऊ नका तुम्ही. आणि म्हणून मग उपाय काय, तर नाव किनारा लागल्यावर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय करायला पाहिजे नावड्यांनी, तर अँकर टाकायला पाहिजे. आणि तो भक्कम टाकायला पाहिजे. खरं तर शक्य असेल तर नाव जमिनीवरच नेऊन ठेवली पाहिजे. म्हणजे परत किती सुनामी बिनामी आल्या तरी हलवून परत नाव घेऊ शकत नाही अशा ठिकाणी ती घेऊन ठेवली पाहिजे. पण निदान अँकर तरी टाकायला पाहिजे. आणि तो जो काही भक्कम खुंटी बांधायची ती दृष्टांत घ्यायचा आला की बुद्धीची घे. सिद्धप्रज्ञतेचा संबंध इथे येतो कुठे, बुद्धीने जे स्थैर्य आहे ते मिळवायला पाहिजे. आणि ते स्थैर्य फक्त एकाच गोष्टीने मिळेल ज्याचा आपण वारंवार उल्लेख करतोय प्रज्ञेच्या संदर्भात, की जे स्थिर तत्व आहे त्या स्थिरतेशी केली तरच बुद्धी स्थिर होईल. हे लॉजिकली पटण्यासारखं आहे की बुद्धी आमची हलती आहे हे आम्ही अनुभवतोच आयुष्यभर. तर मग ती हलायची नसेल तर काय करायचं, सोल्युशन सांगा. तर मग अशा तत्वाला ती जाऊन चिकटवा की जे तत्व हालणार नाही. आणि असं एकच तत्व आहे जे शाश्वत तत्व आहे, जे आत्मतत्व आहे. चैतन्य नाव काय घेऊ शकतो आपण त्याला. त्या तत्वाला जाऊन ती जर तिथे थांबू शकली, कायम त्या तत्वाशीच एकरूप होऊ शकली तर, आणि तरच, बाकी दुसरं काही सोल्युशन नाही. इंद्रिय खेचून घेणार नाही, अदरवाईज काही खरं नाही. म्हणजे थोडक्यामध्ये सोल्युशन आपल्याला माहिती असायला पाहिजे की बुद्धीचं तत्वाशी किती चांगलं बॉन्डिंग आहे. केमिस्ट्रीमध्ये असं किती आयोनिक बॉन्डिंग, कोव्हॅलंट बॉन्डिंग, किती घट्ट स्वरूपाचा बॉन्ड आहे, न तुटणारा बॉन्ड आहे. ह्याच्यावर अवलंबून आहे तुमची बोट परत जाणार की नाही. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण छोटस काहीतरी होतं आयुष्यामध्ये आणि बिनसतं सगळं. मेडिकल याच्यामध्ये जे सर्जन्स असतात, विशेषतः असे सर्जन्स की ज्यांना हृदय किंवा ब्रेन याच्यावर काम करत असेल, थोडीशी काहीतरी चूक झाली तर पेशंटचं आयुष्य संपू शकतो. त्याच्यात या क्षेत्रामध्ये माझे मित्र आहेत, मला माहिती असतं की रोजचं त्यांचं आयुष्य किती हाय स्टेक असतं. की एक छोटी चूक, एक छोटं कुठेतरी इकडचं इकडं झालं, मिलीमीटरमध्ये असतं काय की माणसाचं आयुष्य संपलं. त्या माणसाच्या दृष्टीने सगळंच आयुष्य बदलणार असतं. पण जो करतो त्याच्या हातनं जे अशी किती चूक घडते, त्याला किती आयुष्यामध्ये पुढे जाऊन आपण ज्या प्रकारे न्यूनगंड म्हणतो, गिल्ट हा निर्माण होऊ शकतो, किती स्ट्रेस असू शकतो. आणि असा विचार करायचा लक्ष येतं की प्रत्येक माणसामध्ये असं काहीतरी असतं की छोटं काहीतरी आयुष्यात चूक घडून जाते. म्हणजे त्यांच्या बाबतीत काही रोजचाच खेळ आहे की जरा इकडचं तिकडे झालं आणि खूप झालं, तू अर्ज ह्युमन.
प्रत्येक माणूस 100% कॉन्शियसनेस मध्ये चांगला करायचा प्रयत्न करीत जरी असला तरी काहीतरी इकडचे इकडे होऊ शकतो, त्याच्यावर आयुष्य अवलंबून इतरांचं. पण आपल्या आयुष्यात असं होतं की काहीतरी छोटा निर्णय बुद्धी घ्यायला चुकते, त्याचं एक्झिक्युशन चुकतं आणि मग आयुष्यभर असं वाटत होतं. माझा एक चांगला मित्र फार्मासिस्ट आहे, त्याच्या आयुष्य असं होतं की तो गाडी चालवत असताना सगळं कुटुंब निघाले होते. आई त्याला म्हणत होती की आपण एवढं पहाटे निघायला नको. तर ते निघाले आणि त्याला घाटाला थोडीशी डुलकी लागली, थोडीशी झापड आणि ऍक्सिडेंट झाला आणि आई शिवाय दिवशी आई गेली. बाकी सगळे असले ती एकटी गेली. हे सुद्धा प्रकारचं उदाहरण. काय काय मोठा गुन्हा होता का तो, त्याला लवकर पोचायचं होतं म्हणून तो विचारात निघाला होता लवकर. आणि एक झापड म्हणजे असं काय तो का सरळ माणूस आहे, बाकी काही शक्यच नाही की काय असं काही चुकीची गोष्ट केली याच्यामध्ये धोके आहे. छोटीशी एक अशी झापड आली आणि आई गेली. आणि त्याच्यानंतर मी 20 वर्ष त्याला बघतो, त्या ह्याच्यात तो बाहेर पडू शकला नाही की माझ्या चुकीमुळे ती गेली. ती सांगत होती सगळ्या लवकर जायला. हे काही तो गंड पुसताच आला नाही. तर काय वाटतं अजूनही असं त्याच्याकडे पाहिलं की असं वाटतं की अरे तो ह्याच्यातच यायला नाही, त्याच छायेखाली त्याच एका प्रसंगाखालीच जगतोय आयुष्य. आणि जर आपण आपल्या आयुष्यात डोकावलं तर प्रत्येकाला असं लक्ष येतं की असं म्हणजे आमचं काकू सांगायचे की देर इज नो पॉइंट इन थिंकिंग ओव्हर व्हॉट माइट हॅव बीन, देर इज नो पॉइंट ब्रुडिंग ओव्हर व्हॉट माइट हॅव बीन. असं झालं असतं तर, मी तेव्हा तसं केलं असतं तर किती बरं झालं असतं, हे सगळं झालं नसतं. अशा प्रत्येक आयुष्यात घटना असतात की ते चुकले, चुकलो मी, असं नव्हतं करायला, सगळं आता काही रिव्हर्स करता येणार. ज्याला आपण न्यूनगंड म्हणतो त्याला कॉम्प्लेक्स काही नाव घेऊ, ज्याला आपण शल्य पोचत राहतात. तिथे याचा संबंध आहे की सावध नसतो माणूस, परत खेचला जातो का, कारण सावध नसतो. चूक काय होते कारण मी सावध नव्हतो, बुद्धी 100% माझी काम करत नव्हती असं आपण आपल्या आरोप करून घेतो. आता याच्यामध्ये प्रश्न असा आहे, मग अशाला काय करावं? कारण हा प्रश्न घेऊन खूप जण येतात, ते मनात अजिबात निघून जात नाही. मुलगी आम्ही त्या घरात दिली पण असं आहे, अजिबात दिली नसती आणि रडतात आई वडील. ओपीडी फक्त रडण्यासाठी ऍक्च्युली येतात दरवर्षी एकदा की आम्हाला आलं की बरं वाटतं. पण आम्हाला अजूनही ते पोचतंय की आम्हाला जे माहिती नव्हतं त्यावेळी आम्ही विचारायची वाट लावली पूर्ण. तेव्हा ही बुद्धी कशी आली नाही आम्ही की ही गोष्ट चेक करायला पाहिजे. प्रश्न असा, याच्यावर गीतेचं उत्तर काय? भगवद्गीतेचं सोल्युशन काय सांगतं की जेव्हा माणसाच्या भूतकाळामध्ये अशा गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्याचं सोल्युशन तेव्हा सुचलं नाही, अशा प्रकारचा भाव त्याच्या मनामधून जातच नाही. तर पहिली गोष्ट म्हणजे हे की प्रत्येक माणूस चुकतो, चुका होतात आणि बुद्धी आयुक्त असण्याचं लक्षण आहे, हे खरं आहे. आणि त्या चुका परत घडू नये त्याकरता प्रयत्न करायला पाहिजे, त्याकरता साधना करायला पाहिजे, बुद्धी स्थिर राहण्याचा प्रयत्न. हे सगळं जरी खरं असलं तरी ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की शेवटी चुकतो तो माणूस. प्रत्येक माणसाने लक्षात घ्यायला पाहिजे की आपण आयुष्यात जे काही आहोत ते चुकत चाललो. एकदम कोणी एकदम परफेक्शन असं होऊच शकत नाही. इनफॅक्ट आम्ही असं नेहमी म्हणतो की काय करायचं हे कळण्याकरता काय करायचं नाही हे कळायला लागतं, आणि काय करायचं नाही हे कळण्याकरता एकदा करून कळायला लागतं. म्हणजे कसं हे काही असं बोलायचं नाही. पण तरी सुद्धा जात नाही, प्रॉब्लेम जात नाही. तर त्याच्यावर भगवद्गीतेचं सोल्युशन जे आहे फार सोपं सोल्युशन आहे की प्रकृती क्रियमाणानी गुणे कर्माणी सर्वस्या अहंकार विमूढ आत्मा करता अहमिती म्हणते. हा श्लोक आपल्याला सांगतो की हाही एका प्रकारचा इगोच आहे की प्रत्येक गोष्ट मी केली, माझ्यामुळे झाली, किंवा मी केली नाही, किंवा मी केली असती तर अशी झाली असती. सुपिरियर इन्फेरियर असं दोन्ही वाटणं हे विमूढ आत्मा, मूर्खपणाचं लक्षण आहे. म्हणजे जसं एखादी गोष्ट मी केल्यामुळे त्यांचा फायदा झाला, मी सुचवले की सुपीर घ्या, कसं सगळ्यांना मजा यायची असं वाटणं हा जसा अहंकार आहे. तसंच एखाद्या गोष्टीमुळे
मी सांगितल्यापेक्षा त्याचं नुकसान झालं तर अरे असं नको त्याला सांगायला, असं वाटणं हा सुद्धा अहंकारच आहे, असं भगवद्गीता सांगितलं. प्रत्येक गोष्ट ही प्रकृतीच्या माध्यमातून होती. तुम्हाला असं वाटतं तुम्ही करतात आणि म्हणून तुम्ही त्याचं सुख किंवा दुःख फळ किंवा जे काही आहे ते ओढवून घेतायचं, ते ओढवून घेऊ नका. हे जर प्रत्येकाला कळलं तर माणूस हा अत्यंत कायम रिलॅक्स राहू शकतो, अत्यंत स्थिर राहू शकतो. आणि त्याचा फायदा असा होतो की पुढचे निर्णय तो योग्य घेऊ शकतो. मागच्या इफेक्ट होतो. त्यामुळे माझं मत नेहमी असं म्हणायचे की आयुष्यामध्ये पश्चाताप करावा, मागे पाहून पश्चाताप करावा अशी एकही गोष्ट माझ्या आयुष्यात घडलेली नाही. हळू वाटत मला, जेव्हा मी पहिल्यांदा वाक्य ऐकलं मला अनबिलिव्हेबल वाटलं. असं कसं काय शक्य आहे, असं कसं काय शक्य, असं कुठला माणूस असतो, परमेश्वर असू शकतो पण साधक अवस्थेत सिद्ध व्हायला असं कुठला माणूस म्हणू शकतो, असं काही ना काहीतरी होतं असं नाही. पण मला काय या प्रश्नाने असं हॉन्ट केलं, या वाक्याने हॉन्ट केलं की असं कसं काय म्हणले. त्यांना प्रत्यक्ष विचाराचा योग कधी आला नाही. पण गीता वाचताना याचं उत्तर मिळालं की त्यांना अनुभव नसतो. तुम्ही एखादी गोष्ट जरी घडली तरी त्यांना माहिती असं प्रकृतीच्या माध्यमातून घडली, हा एक भाग. दुसरी अजून एक गोष्ट, कुठलाही आपण जेव्हा म्हणतो ना बुद्धी आहे ना तुला, योग्य निर्णय घ्या. तर लिहिलं होतं निर्णय घेण्याचं काम बुद्धी करत, अचूक निर्णय घेतला पाहिजे बुद्धीने. त्याच्या झेन तत्वज्ञानात फार चांगलं सांगितलं. ते त्यांनी सांगितले की निर्णय कधी चूक किंवा अचूक नसतो घेताना. निर्णय चूक का अचूक हे तुम्हाला पुढे गेल्यावर कळतं, रेट्रोस्पेक्टिव्हली आपण केलं ते बरं होतं की नाही. ओके, त्याचा परिणाम पुढे तुम्ही नंतर म्हणू शकता हा त्यावेळेला जे घेतलं होतं ते बरोबर म्हणायला हरकत नाही. त्याच्यामुळे हे खूप छोटे छोटे पदर आहेत. सावध असणं किती गरजेचं आहे, की जे हा जो दृष्टांत दिलाय बोटीच्या दृष्टीने कुठल्याही वयामध्ये होऊ शकतं, कुठल्याही स्थितीमध्ये होऊ शकतं. तुम्ही खेचले जाऊ शकता. आपल्या अरुण दाते काय त्याचे मोठे भाऊ रवी दाते, आठवत एकदा आम्ही यशवंतराव चव्हाण मध्ये गेलो होतो. त्याचा कसला कार्यक्रम होता आठवत कुठला तरी वाढदिवस होता त्याचा. बेगम अख्तरचे खूप निस्सीम चाहते होते. असं म्हणतात की बेगम अख्तरचं ऐकायला ते भारतात कुठेही जायचे आणि बेगम अख्तर फक्त त्यांच्यासाठी गायच्या. ते असे ते बसले की असे दोन खिशात हात घालून असे काढून द्यायचे, काय बघायचे पण नाही, म्हणजे सगळं तुमचं, तुम्ही गा फक्त तर त्याच्याकडनंच ऐकलं प्रत्यक्ष. तर ते म्हणजे किती फॅन होत आम्ही की आमची वयाची 60 आली 70 आली तरी ती आमच्यासाठी सर्वस्व आहे. त्याच्यावरून त्यांनी एक कविता ऐकली होती त्याच्यामध्ये. तर ती 60ची गझल म्हणून कविता आहे, विंदांची आहे. सारे तिचेच होते सारे तिच्याच साठी, हे चंद्र सूर्य तारे होते तिच्याच पाठी. आम्ही त्यात होतो खोटे कशाचं बोला, त्याचीच ही कपाळी पाळी काठी. उगवायाची उषा आमची तिच्याच नेत्री, अन मावळाची सध्या तिच्याच ओठी. सारेच वृद्ध होते दडवीत वृद्ध होते काठी तिला बघून. दडवीत वृद्ध होते काठी तिला बघून, नेसाळ्याचे मुक्षू इस्त्री करून छाटी. आम्ही ते असे हसलो होतो, नेसाळ्याचे मुक्षू इस्त्री करून छाटी. की इच्छा कशा स्वरूपात असतात. मुलांनी म्हणलंय ना, आम्हाला कुठल्याही पुरुषाला अपमान करण्याचा कधी काही प्रॉब्लेम नसतो, पण अपमान तो स्त्री पुढे आणि सुंदर स्त्री पुढे तर अजिबातच नाही. तर इच्छा कुठल्या स्वरूपात कशी राहील हे कोणालाही सांगता येत नाही. आणि त्याच्यामुळे साधकांनी सदा सर्व काळ आपण जे सोल्युशन आपल्याला दिलेलं आहे की बुद्धियुक्त असायला पाहिजे, सतत कनेक्टेड असायला पाहिजे. कुठली इच्छा तुम्हाला कधी खेचू शकेल, कुठल्याही क्षणी खेचू शकेल. किती यमनियमांची बांधबंदिस्ती घ्यायला पाहिजे असं रामकृष्ण परमहंस नेहमी म्हणायचे. ते म्हणायचे की जोपर्यंत तुम्ही पूर्ण सिद्ध झालेले नाही आहात, तसं कुठल्याही छोटं रोपट असतं ते पूर्ण त्याचा वृक्ष होईपर्यंत त्याला तुम्ही काहीतरी बांध घालायला लागतं. नाहीतर कामक्रोध रूपी शेळ्या मेंढ्या ते खाऊ टाकू शकतो. पण एकदा त्याचा का वृक्ष झाला की ज्याच्या त्याला हत्ती बांधला पण तो हाणणार नाही, असं म्हणायचं काय.
आपण वृक्ष झाला असं मुळात समजूच नाही. आणि हेच गीता सांगते. सर्वप्रियानंदांनी एकदा एका ठिकाणी सांगितलं, लिहिल्याचं कुठे तर आठवत नाही, पण ते लक्षात राहिलं. त्यांचे जे गुरु होते सुईतानंदजी, त्यांनी त्यांना सांगितलं होतं सर्वप्रियानंदांना की ते म्हणले की मी जेव्हा काशीच्या आश्रमात होते, काशीच्या आश्रमात घडलेली घटना, त्यांचे कोण प्रेमेश आनंदजी, त्यांचे जे गुरु होते प्रेमेश आनंदजी, त्यांच्या सेवेसाठी ते होते. प्रेमेश आनंदांचं वय बरंच होतं, 90च्या पुढे वगैरे होतं, त्यांना सतत सेवा करण्यासाठी ठेवलं होतं, झोपून असायचं. आणि सुविधानंदजी त्या प्रेमेश आनंदांची सेवेसाठी इथेच त्यांना खोलीत थांबायचं असं सांगितलं होतं. तर आश्रमामध्ये आता माहिती आम्ही आश्रमात गेलो, अशा वेळा असतात, ते घंटा होते आणि घंटा आणखी जायचं असतं, आपल्या इथे तसंच. तर दुपारची घंटा असायची, नंतर प्रेयर असायची, प्रार्थना असायची. तर त्या प्रार्थनेच्या आधी बाकीचे सगळे जे होते संन्यासी ते थोडे आधी जायचे, तिथे चहा आणि ते मुडी दिले, ते लाह्या, गोड लाह्या असतात ना, खायला जायचे आणि 10 मिनिटं गप्पा मारायचे. म्हणून हे जेव्हा आले तेव्हा ते म्हणले की मी पण गेलो त्यांच्यावर एक दिवस खायला, चहा लाह्या खायला गेलो, 10 मिनिटं गप्पा आणि मग प्रार्थना. प्रेमचंदांनी नुसतं पाहिलं, हा गेलं 10 मिनिटं, प्रार्थनेचे 10 मिनिटं गेल्या. मग दुसऱ्या दिवशी त्यांना माहिती होतं की ती घंटा होते, मग 10 मिनिटांचा प्रार्थना होती. तर झालं, मी 10 मिनिटं काही गेलो नाही आणि प्रार्थना झाल्यावर प्रार्थनाची वेळ झाली, मी उठलो. मला वाटलं झोपलेच आता. तर मी उठल्यावर त्यांनी विचारलं की तू आज गेला नाहीस का चहा आणि मुडी खायला? तर मी त्यांना म्हणलं की नाही स्वामी, मी नाही गेलो. का नाही गेलास? मला खरंच असं वाटतं 10 मिनिटं कशाला घालवायची गप्पामध्ये इकडच्या इकडच्या. मी त्यांना नाही गेलो, मला काही ते आवडत नाही, चहा लँड त्यांचं ते त्यांच्यावर असं 10 मिनिटं उगीच इकडचं काहीतरी बोलतात, ते आवडत नाही. त्याच्यात म्हणे प्रेमशानंदजींनी असा सुस्कारा सोडला, ओ गॉड इज सेव्ड. हे जेव्हा मी आय थिंक ऐकलं की साधी गोष्ट आहे ना, काय खायच्या मित्रांवर 10 मिनिटं चहा पितो, इकडे काय बोलून बोलणार, पण त्याच्यात ओ गॉड इज सेव्ड किती छोट्या गोष्टीमध्ये दक्षता असते. म्हणजे आपल्याकडे गप्पांची आवड असणाऱ्या सर्व मित्रमंडळीसाठी अंतर्मुख करणारी घटना आहे की किती ते अलर्ट असतात. फार मोठं काहीतरी आपण करणारच नाही होत की असं काय गुन्हा याच्यापासून आपलं ओढून जाणार, इतक्या छोट्या गोष्टी आपण सावध पाहिजे. आणि आवड असते सर्वसाधारणपणे की आता गेलो किंवा पैशाला बोलणार, मित्रांना मी सांगणार आहे की कसं सीतापद दर्शन महत्वाचं आहे, आम्ही त्याच्यावर एक टॉक घेऊ. कोणी सांगितलं तुला करायला? इथे काय सांगितलं? 24 तास अखंडपणे अखंड जागृत संतान घरचा अजब तमाशा असे कळावा तरी जाव्या लागे त्यांच्या वंशा, असा अमृतधारामध्ये सर्वांनी म्हणलेलं आहे. तमाशा म्हणजे पुढच्या त्या श्लोकाशी रिलेटेड आहे. तो श्लोक आधी म्हणून घेऊ आणि मग त्याच्यावर आपण थोडासा विचार करूया. या ईशां सर्वभूतानां तस्यां जागृति संयमी यस्यां जागृति भूतानि सा निशा पश्यतो मे. पॅराडॉक्स, विरोधाभास असलेला श्लोक. या निशां सर्वभूतानां तस्यां जागृति संयमी आणि यस्यां जागृति भूतानि सा निशा पश्यतो मे. जिकडे आपण जागे असतो, सर्वसामान्य माणसं, तिकडे ती जी मंडळी असतात ती जागृत नसतात असं आपल्याला वाटतं आणि व्हायचे वर्सा. हा श्लोक असं वाटतं की अरे हे तर काय कॉमन आहे, अमेरिकेत प्रोजेक्ट त्यांचे असतात, अमेरिकेत त्यामुळे आम्ही रात्री जागे असतो, सगळ्या मंडळी विशेष काय सांगितलं. किंवा
शिफ्ट मध्ये ड्युटीचे करतात. त्यांना सवयच असते की लोक झोपले असताना हे जागे असतात. तर तसा त्याचा अर्थ नाहीये, तो दृष्टांत आपण दिलाय की ज्या ठिकाणी आपण जागे असतो, आपण कशा ठिकाणी जागे असतो, जगाच्या ठिकाणी जागे असतो, तिकडे ते झोपलेले असतात. तिकडे त्यांना झोपले असायचं आता उदासीन असत. गजलकर महाराज एकदा म्हणले होते की त्यांना विचारलं खरं प्रगतीचं लक्षण काय, साधनेमध्ये प्रगती होती हे ओळखायचं कसं. तर तेव्हा ते म्हणले होते की जसं तुम्ही नामाला बसलात, नामस्मरण करायला, की तुम्हाला संसारातल्या विचारांचा काहूर कसा फुटतो, तसं जेव्हा तुम्ही संसारात असताना नामाचा काहूर जेव्हा डोक्यात फुटेल तेव्हा तुम्हाला समजायचं की प्रगती. नाम मध्ये आलं पाहिजे की काय करू शकत नाही असं जेव्हा व्हायचं प्रगती. तर अशी संतांची अवस्था असते प्रत्यक्ष. स्वामींना पाहिले त्यांना माहिती, त्यांना खाली येणं आवड जातं. त्यांना आपल्यासाठी प्रॉब्लेमच नसतो, पण त्यांना खरंच असं होतं की खाली कसं येऊ आता व्यवहार का. त्याच्यामुळे ही गोष्ट कळण्याकरता स्वामी समर्थांनी सांगितलं की खरं आहे की त्यांच्या वंशातच जायला पाहिजे. आपल्या जावे त्यांच्या वंशात. अखंड जागृत संतांकरता कसा चालेल तमाशा, म्हणजे तो त्यांनी सांगितलं तमाशा ही सर्व गोष्ट रात्री कला, लोककला रात्रीच चालते ना, म्हणून तमाशा सगळं काय घालतायचं. स्वामींनी सांगितलं तमाशा घातल्या अमृतालयामध्ये, असं कारण की रात्री चालणारी कला आहे युजली, आणि ती कळायची असेल तर तुम्हाला त्यांच्या वंशाला जायला आहे. भगवान बुद्ध जेव्हा सारनाथला पहिल्यांदा गेले होते तेव्हा असा तो प्रसंग आहे की ते चालत आले आणि ते चालत येत असताना जेव्हा पाहिलं तेव्हा त्यांचं ते इतकं तेज होतं आणि दिव्य स्वरूप होतं. तेव्हा लोक अशी थांबली आणि त्यांनी विचारलं की कोण आहात तुम्ही, तुम्ही देव आहात का, म्हणजे नाही. देवदूत आहात का, नाही. कोण आहात नक्की. तर तेव्हा तो शब्द पहिल्या त्यांच्या तोंडाचा आला की मी बुद्ध आहे. आपण जे म्हणतो ना की एक बुद्ध झाले म्हणून नंतर कोणी बुद्ध झालं नाही, तसं नाही. बुद्ध हा शब्द त्यांच्याकडे, बुद्धाचा अर्थ जागा, जागृत जो झाला तो बुद्ध. त्याच्यामुळे बुद्धांच्या परंपरेमध्ये बुद्ध ही संज्ञा आहे ऍक्च्युली, की जो कोणी त्या अवस्थेला पोहोचला त्याला बुद्ध असं म्हणायचं. काल आपण जे सगळे पद्मसंभव, बोधिसत्व हे जे सगळे पाहिले त्यांच्याविषयी सगळे ते बुद्धच आहे. म्हणजे बुद्धांनी तर सांगितलं होतं, असं एक वचन दिलं होतं. तर कथा इंटरेस्टिंग आहे, जागृतीची कथा. त्यांनी सांगितलं होतं की प्रत्येक वैशाखी पौर्णिमेला, बुद्ध पौर्णिमेला, मला खरं तर मे महिन्यामध्ये हे शिबिर मे महिन्यामध्ये इथे घ्यायचं डोक्यात होतं पहिल्यांदा, कारण अशी बुद्ध पौर्णिमा पाहण्यासारखी असते खूप. वैशाखी पौर्णिमा सगळे ते बुद्धिस्ट लोक आहेत मोनास्ट्रीमध्ये, आणि बुद्धाचं असं वचन आहे की प्रत्येक वैशाखी पौर्णिमेला मी तुमच्यासाठी खाली येईल. ती गोष्ट पण आहे की गोष्ट अशी आहे की आनंद जो होता त्यांच्या अगदी जवळचे शिष्य जे होते त्याच्यामध्ये महाकश्यप आणि आनंद हे दोघं होते. आनंद हा वस्तू त्यांचा चुलत भाऊ आणि त्यांच्यापेक्षा वयाने मोठा. जेव्हा त्यांनी पाहिलं की आपला भाऊ हा जागृत, संपूर्ण जागृत अवस्थेत आलेला आहे, त्या त्यांनी ठरवलं की याचं शिष्यत्व घ्यायचं. पण शिष्यत्व घेताना तो म्हणला की मी तुझा मोठा भाऊ घेतला, एकदा तो शिष्य तुझं सगळं ऐकायला लागणार मला, तर त्यामुळे तुझा शिष्य होण्याकरता आधीच काही गोष्ट, आधी होण्याच्या आधीच मी काही तुला अटी करतो, त्या आधी मान्य करतो, मी तुझं शिष्यत्व करते. बुद्ध अतिशय कृपा होते, ठीक आहे जे काय असेल ते तू सांग. तो म्हणला पहिली अट म्हणजे एकदा मी तुझा शिष्य झालो की मला कुठेही लांब पाठवायचं नाही, दुसरीकडे कुठे. कारण बुद्धांची खासियत होती की ते अगदी जवळच्या लोकांना लांब पाठवायचे. बोधिसत्वांनी त्यांनी सांगितलं होतं की त्या तिबेटच्या दिशेने जायला आणि परत मला आयुष्यात भेटायचं नाही कधी. आणि बोधिसत्व सगळ्यात मोठा, असं म्हणतात की बुद्धापेक्षाही जास्त फॉलोअर्स बोधिसत्वांना मिळाले. जास्त तत्वज्ञ बोधिसत्वांनी पूर्व आशियात पसरवलं. बुद्धांचा मेसेज त्यांना एकच होता की परत यायचं नाही मला बघायला.
आणि हे त्याला माहितीच होतं. म्हणजे की तू पहिलं म्हणजे मला इथनं कुठे जायला सांगायचं नाही. दुसरी अट अशी होती की मी कधीही कुठल्याही वेळेला कोणालाही तुमच्याकडे घेऊन आलो तर मला प्रायोरिटी द्यायची VIP. त्या माणसाला तुम्हाला काही भेटवायचं असेल तर मी तुझा भाऊ आहे, मोठा भाऊ आहे. आणि तिसरी गोष्ट, मला कधीही कुठलाही प्रश्न पडला तर मी विचारलं तर मला लगेच उत्तर द्यायचं. अशा 3 अटी त्यांनी आधी करून ठेवल्या. आणि बुद्ध अतिशय कृपाळूपणे म्हणाले ठीक आहे, हो मान्य. तिसरी अट कारण असं होतं की महाकश्यपांनी हे सांगितलं होतं की आयुष्यात कधी प्रश्न विचारायचा नाही मला. द फर्स्ट पर्सन टू गेट इन लाईफ वॉज महाकश्यप. त्याला एकच सांगितलं होतं, नो क्वेश्चन्स. महाकश्यपाची स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे, ती काहीतरी नंतर. पण कारण ते कायम फक्त बसलेले असायचे शेजारी, त्याने कधीही आयुष्यात एकही प्रश्न बुद्धाला विचारला नाही. आणि हे त्यांनी पाहिल्यामुळे ह्याची तिसरी अट की मला प्रश्न विचारायला यायचा, मला खूप प्रश्न पडतात कारण ठीक आहे सर, तिन्ही अटी ग्रँटेड. आणि मग ते झाले, त्यांचे अंग वगैरे सगळं झालं. आणि असं म्हणतात की बुद्धांनी, तुम्हाला संख्या लक्षात नाही, बहुतेक 56 का 58 संख्या होती. त्यांनी सांगितलं होतं की मी गेल्यानंतर पहिल्या वर्षी मला संपूर्ण बोधी, महासती पठण सुद्धा दिलंय, संपूर्ण बोधित्वाची लक्षणं तशी 58 लोक पाहिजे. ती जर मिळाली तर मी खाली येईन तुम्हाला भेटायला 1 वर्षांनी बोलवतो वैशाखी पौर्णिमेला. तर असं म्हणतात की त्यांनी दिला सगळी जण तयार झाली होती, फक्त एक त्याच्यात कमी पडत होता आणि तो हा आनंद होता. म्हणजे एक्सपेक्टेड होता पण तर त्याला ते प्राप्त झालं नाही. कारण काय की अटी एवढ्या कंडिशन घालून ठेवले होत्या. आणि म्हणून असं म्हणतात की त्या जागृत अवस्थेला तो गेला नाही, तो सगळ्यांसारखा झोपलाच राहिला इतर माणसांसारखा. आणि तो वैशाखीचा दिवस आला, आदली रात्र आहे, त्याला प्रचंड पश्चाताप झाला की आपण काय मोठी चूक केली. संपूर्ण शरणागती आपण घेतली असती हे असं झालं नसतं. त्यांच्याप्रमाणे आपण सगळं बाकी सगळ्या गोष्टी केल्या, फक्त एक आठीवर राहिलो म्हणून. आणि म्हणून बुद्धदेवांसारखंच त्यांनी तो निग्रह करून ते बसले की आता जर ते जी वेळ दिली आहे त्या वेळेपर्यंत जर झाली बोधी तर ठीक आहे, नाही तर मी तुझ्या सोडतो. आणि असं म्हणतात, त्यामुळे वैशाखी पौर्णिमेला ते 58 त्यांना बोधी प्राप्त झाली. आनंद खूप मोठं सेलिब्रेशन असतं, सगळे जागे असतात. जातो कोणाला इंटरेस्ट असेल तर आपले इथे एक छोटासा गट आहे, मी एकदाच मला जायचा त्याच्यामध्ये मिळालं होतं की जे अशा प्रकारे बुद्ध पौर्णिमा साजरी करतात लोहगडावर. म्हणजे ऍक्च्युली गडावर नाही, गडाच्या मध्ये एक बेस आहे, परत गाडी जाते. 2007 साली मी गेलो, याच प्रकारे रात्रभर जागून ते साजरी करतात. आणि मुंबईचा गड, पुण्याचे पण बरेच लोक असतात. इनफॅक्ट त्यांचं ओपन इन्व्हिटेशन आलेलं आहे, मला असेल तर मी तुम्हाला डिटेल्स देतो. तर रात्रभर जागर राहणं बुद्धदेवांच्या दर्शनासाठी हा त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा भाग असतो. जसं आपल्याकडे महाशिवरात्रीला करतात ना की काही करा आपण तुम्ही झोपू नका. त्याच्यामुळे ही गोष्ट समजून घ्यायची आहे की जगाच्या बाबतीत आपण जसे आसक्त असतो तसे ते आसक्त नसतात, तिथे झोपलेले असतात. आणि जे त्यांना इथे जे जागृत असतात तिथे आपण झोपलेलो असतो, असं बोलत त्याचा. ती अंतर्मुखता मिळायला पाहिजे, दृष्टी पूर्णपणे फिरवायला पाहिजे, त्याच्याशिवाय ती जागरूकता मिळणार नाही. मला काही प्रश्न समजा पडलेले असतील तर 2-3 शेवटचे श्लोक राहिले तर तुम्ही आधी पण विचारू शकता. कारण आता जे 3 श्लोक आहेत ते करायच्या आधी हा जो विषय आहे तो ऑलमोस्ट संपत आलेला आहे. लक्षणांचा जो काही विस्तार होता तो ऑलमोस्ट संपत आलेला आहे. आणि आपण सिद्धांत लक्षणामध्ये हा शेवटचा सेशन झाल्यावर पण त्याच्यानंतर परत त्याविषयी परत बोलणार नाही या शिबिरामध्ये. म्हणून काही प्रश्न फक्त याच्याशी कॉन्टॅक्ट असेल तर विचारा, म्हणजे मी त्या अनुषंगानेच बोलेन. पुढच्या श्लोकाकडे जायचं आहे. विषयामध्ये रस नसावा, उदासीन असावं. तर याला पण वेगवेगळे कॉन्टेक्स्ट आहेत आणि चुकीचा अर्थ घेतला जाऊ शकतो. हे फार महत्वाचं गोष्ट मी सांगतो. बॅलन्स का किंवा म्हणजे वेगळ्या प्रकार किंवा मी रोजलेला पाहिजे की सावत्र मनाने एखादा सरकून अति टोकाला निघाला तर तो सरकून नाही राहत, दुर्गुण होतो. तर तो
काय पॉईंट की जिथपर्यंत तो सटकून आहे आणि त्याच्या पुढे त्याचा प्रॉब्लेम आहे का? सांग, दोन्ही प्रश्नाचे उत्तर. पहिला प्रश्न खूप रिलेव्हंट आहे याला, की संत सतत उदासीन असतात. तर असं उदासीन असं तर मग काय आयुष्य एकदम निरस होऊन जाईल, बरोबर ना? आम्हाला तर असं वाटतं की इंद्रियांच्या बाबतीत जे आनंद घेतोय तेच खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्ही सगळे सांगता इंद्रिय विषय प्रॉब्लेम आहे आणि त्यांना खेचून घ्या, पण आम्हाला असं वाटत नाहीये ना. तर ह्याच्याविषयी खूप चांगलं एक्सप्लेनेशन अल-बेन शाह माझं हार्वर्ड इन्स्टिट्यूटचा सायकोलॉजी प्रोफेसर आहे. तर त्यांनी या विषयाची संलग्न हे घेतलं होतं की तुम्हाला आता आपण काय विचार करतोय की इंद्रियांची गुंतवणूक झाली तर मनावर त्याचा परिणाम होतो, सुख किंवा दुःख अशा वृत्ती निर्माण होतात आणि त्याच्याने आपण ड्रिव्हन होतो. जी गोष्ट सुखकारक आहे ती परत परत मिळवायचा प्रयत्न करतो, दुःखकारक आहे त्याचा लाभ पडायचा प्रयत्न करतो. त्याने उदाहरण दिलं होतं की त्या आहाराच्या बाबतीत तुम्ही घ्या. तर सगळ्यांना माहिती आहे की आहार कसा असायला पाहिजे, तर हेल्दी असायला पाहिजे आणि टेस्टी पण असायला पाहिजे. पण भगवद्गीता काय सांगते की टेस्ट शुड नॉट डिटरमाइन. तुम्हाला शरीराची आवश्यकता घ्या, पण टेस्ट. त्यांनी सांगितलं की 4 पॉसिबिलिटीज आहेत की तुमचं फूड कसं असू शकतं की हेल्दी अँड टेस्टी. पहिली पॉसिबिलिटी हेल्दी अँड टेस्टलेस. हेल्दी आहे पण बेचर आहे, पौष्टिक आणि बेचर आहे. दुसरी पॉसिबिलिटी काय की अनहेल्दी पण टेस्टी. ओके. तिसरी पॉसिबिलिटी अनहेल्दी अँड टेस्टलेस. आणि चौथी गोष्ट हेल्दी अँड टेस्टी. तर त्यांचं म्हणणं तुम्ही काय चूज करा, तर ऑब्व्हियसली हेल्दी अँड टेस्टी. पहिलं करणार नाही हेल्दी अँड टेस्टलेस, कारण आम्हाला मजाच येणार नाही आणि आम्ही चेहरा असा करून बसतो. काय सांगितलंय की जसं ते स्वामी स्वरूपानंद फक्त पडवळ खायचं, तर त्याची प्रकृती अशी होती उपडला पडवळ खायचं. म्हणून स्वरूपानंदचे भक्त असं करतात की फक्त पडवळ खातात, पण तुमचा चेहरा त्यांचा हा तशासारखा होत नाही ना. तुम्ही तसं जर खाल्लं तर तुमच्या चेहऱ्यावर पडवळासारखेच व्हायला तसं नाही झालं पाहिजे. दुसरी गोष्ट जी आहे की टेस्टी आणि अनहेल्दी तर ऑब्व्हियसली नाही, ते तर नाहीच करायला पाहिजे, म्हणजे आरोग्यासाठी वाईट. चौथी गोष्ट अनहेल्दी आणि टेस्टलेस तर कोणीच करणार नाही, मूर्खपणाचं. तिसरी गोष्ट आणि चौथं जे आहे तो वाईज ऑप्शन आहे. तर त्याच्याने म्हटलं होतं की इफ द गोल इज टू बी हॅपी देन मीन्स आर ऑल्सो शुड बी हॅपी. जो गोल तुमचा आनंदी राहणं आहे ना, तो मीन्स पण हॅपी असतात. ते मला पटलं होतं की सुखाच्या पावटी जायचे सुखाच्या भेटी, हे जे म्हणते ते खरं आहे की असे ऑप्शन तुम्हाला काढता आले की इंद्रिय खुश आहे आणि फायनली तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही मिळवू शकता, तर का नाही, हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे हा जो गैरसमज असतो की संतांना चवच कळत नाही, अतिशय चुकीची गोष्ट आहे. इनफॅक्ट जो माणूस जास्त जागरूक असतो तो जास्त सेन्सिटिव्ह असतो कुठल्याही गोष्टीला. फरक फक्त असा आहे की त्याचा तो पाऊ करत नाही. ज्ञानेश्वर महाराजांचा दृष्टांत दिलाय की जैसा सूर्य आकाश रश्मी करे जगाते स्पर्श तू परी संग दोषे काय लिपितू तेथीशे. अप्रतिम दृष्टांत आहे की जसं सूर्य आहे तो किरणांनी स्पर्श करतोय पृथ्वीला, पण त्या किरण त्या पृथ्वीला येऊन मिळत आहे म्हणून तो काही सूर्य आसक्त झालाय का? तसं हा फारच महत्वाचा भाग आहे समजून घेण्याच्या दृष्टीने की एखादा ज्ञानी माणूस इंद्रियजन्य भोग कसे घेत असतो की प्रत्येक वेळेला इंद्रिय विषयांना स्पर्श करतात, त्याचा आनंद त्याला कळत असतो, पण त्याचा परिणाम त्याच्या अंतःकरणावर होत नसतो. म्हणजे असं कल्पना करा की समोरची काय सिझलिंग ब्राउनी आहे, आवडती डिश नाही फॉर एक्झाम्पल, आणि सांगितलं काय नाही आज नाही खायची, मी एक एक्झाम्पल म्हणून दिला, तर आतनं असं सिझर होईल
जे दूर बाहेर येतो आत नाही यायला लागेल तसं होतंय की नाही ठरवायला लागेल. की तीच तर सिद्धप्रज्ञता आहे. खूप आतमध्ये ही धारणा जाण की याच्यापासून होणारा आनंद हा माझाच आनंद मी उपभोगणार आहे. मला नाही दिलं तरी काही फरक पडत नाही. असं करता येतं का? तर करता येत नसेल तर भरपूर व्हावे आपल्याला आनंद. खरं आपण इंद्रियांसाठी खातोय, इंद्रियांच्या सुखासाठी खातोय का स्वतःच्या शरीरासाठी खातोय. पण याचं कळलं इज ऑल्सो ट्रू की म्हणजे समजा खरंच भूक लागली ना, दिलीप रावने खा ना भाऊ भूक. असं काही नाही की मला माझा आनंद कशावर अवलंबून काय हरकत नाही आहे. ते जो मानव होते ना त्यांच्यावरती सांगितलं ते तालीमबाज होते एकदम. कितीतरी यांच्या कथा आहेत की त्याचं भाजार तूप बी भरपूर असं घ्यायचे, साजूक तूप. आणि कोणतरी काय म्हणलं काय तुम्ही महाराज तूप खाता एवढं फटकळ होतं कोणाला. तुला सांगितलं मला महाराज म्हणायला, महाराज म्हणतो तिकडे म्हटलं तुला तू महाराज. आणि मी ते 502 मारले आज. मग काय गोमूत्र आणि गोवऱ्या खाऊ का असं बोलायचं बाहेर. पुन्हा बैठकीला 6-6 पुरणपोळ्या खायचं. माझा गरज आहे मला त्याची. सो भूमिका लक्षात गेलं पाहिजे की आपल्याला जे वाटतं की संत उदासीन असता पाहिजे कळतच नाही असं अजिबात नाही. त्याचे आनंद घेऊ शकतात. याज्ञवल्क्यांची कथा आहे असं की राजाने कुठल्या राजाचं नाव नाही, तर परीक्षा घेतली तेव्हा तो काय करायचा सगळे साधून बोलवायचा आणि असं तिखट खायला यायचा. आणि तिखट इतकं तिखट घालायचा आमटीमध्ये. आणि तिखट हाय तुरुंगात टाकायचं, बंदी बनवायचं त्याला. मग याज्ञवल्क्य जेव्हा आले तेव्हा तसंच सेम ते केलं त्यांनी. याज्ञवल्क्य बसले जेवायला आणि पहिला आमटीचा भुक्का मारला असेल त्यांनी ताडकन उठले, कळलंच नाही एवढं ते आग गेली मस्तकाची आणि शिराला लाल लाल झाल्या कामाच्या पायात. महाराज उभा काय झालं महाराज, काही चुकलं का? त्याला काय कळलंच नाही. काय काय तुला माहिती का काय घातलंय? होय महाराज तिकट थोडं जास्त घातलंय. पण तुम्ही तर ज्ञानी आहात तरी याला कळलं याला काय म्हणायचंय. म्हणजे तुला काय म्हणायचंय काय? तुम्हाला तिखट लागतं. अरे मग त्याला कळलं काय म्हणायचं. म्हणजे अरे सामान्य इंद्रियांना जे कळतं गोड तिखट कडू खारट ते मलाही कळतं म्हणून मी ज्ञानी नाहीये. इंद्रियांच्या पलीकडच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुला कळत नाही त्या मला कळतात म्हणून मी ज्ञानी आहे. आणि मग ते सगळ्या त्यांना सोडायला लावलं त्यांनी. एक फार महत्वाची गोष्ट आहे. इंद्रियांच्या हे जे गैरसमज असतात कसं असतं की जेव्हा संवेदनशीलता तुमची खूप जास्त होते, बुद्धी जेव्हा स्थिर होते तेव्हा तुमची संवेदनशीलता खूप जास्त तीव्र होते. सगळ्या गोष्टी कळायला लागतात जे सामान्य माणसाला कळतात. त्याच्यापेक्षाही 6 सेन्स जे जागृत होतो ते 5 सेन्स जे असतात ते जास्त स्ट्रॉंग झालेले असतात. आपण सेन्सिबल शब्द वापरतो की पण सेन्स वरच ऍक्च्युअली द पर्सन बिकम्स मोर सेन्सिबल अँड सेन्सिटिव्ह. फक्त त्यांना त्यांचे ते गुलाम असतात. प्रश्न कुठे येतो एवढाच आहे की आपण इंद्रियांचे गुलाम असतो आणि इंद्रिय त्यांचे गुलाम असतात. किंकरस्य किंकरी किंकरी कृतोहम, सेवकांच्या सेवकांचा सेवक मला नाही. असं म्हटलेलं आहे. तर आपण ज्यांचे सेवक असतो ते आपले सेवक एवढा फरक. आणि दुसरा प्रश्न तुमचा जो होता तो सद्गुणांच्या बद्दल होता. तर सद्गुण अति झाले तर त्याचा दोष उत्पन्न होता असा होता. म्हणजे याचा संदर्भ परवा किंवा 2 दिवसापूर्वी आपले जे सैनिक म्हणतात आणि मग राष्ट्र हो आयुष म्हणतात. सात्विक दुर्बलता म्हणतात त्याला. सात्विक दुर्बलता पण कायम कामाची नाही. आणि त्याच्यामुळेच आपल्याकडे सगळे हे बॅटलफील्डवर काय सांगितलं गेलं ते खूप महत्वाचं आहे की कुठेही त्यांनी अर्जुनाला असं सांगितलं नाही की तू चांगलपणाने समजून घे यांना जरा गुरुचे शेवटी तुझे. त्या बाबतीत गुरु अतिशय तो अनकॉम्प्रोमाइजेबल होता. कितीही चांगले गुण जरी असले, भीष्माकडे काही गुण नव्हते का, द्रोणाचार्य काही गुण नव्हते का, पण एकच दुर्गुण त्यांना बोला की दुर्जनाची संगती केली बस. तर तसंच असायला लागतं आयुष्यामध्ये
की जिकडे तुम्हाला वीरवृत्ती आहे, तिकडे वीरवृत्ती दाखवायला साध्या आयुष्यात सुद्धा. आणि सद्गुणांचा अहंकार आपण प्रॉब्लेमॅटिक असतो की मी खूप चांगला आहे. आणि असं म्हणतात की स्थितप्रज्ञाच्या बाबतीत स्वामींनी लिहिलेलं आहे, स्थितप्रज्ञ माणसाला कुठलीच स्पृहा नसते. आपल्याला ज्या इच्छा असतात ती स्पृहा नसते, तशीच ज्ञान मिळवायची पण स्पृहा नसते त्याला. ज्ञानी माणसाचं लक्ष, मला ज्ञान मिळवायची पण स्पृहा नाही, खूप समजायला थोडीशी अवघड गोष्ट आहे. किंवा लोकांनी मी ज्ञानी आहे असं म्हणावं, माझं ज्ञान त्यांना कळावं, ही पण स्पृहा नसते. ही अजून अवघड गोष्ट आहे. त्यामुळे सद्गुणी बरेच वेळा काय असतं, सद्गुणी माणसांना हा खूप प्रॉब्लेम असतो. ते रामकृष्ण परमहंस म्हणायचे ना की रज आणि तमाच्या बेड्या कळतात, त्या लोखंडाच्या बेड्या कळतात. म्हणजे सतराची बेडी रेशमाची बेडी कळत असते, जास्त भक्कम असते, ती उलटी छान वाटते, मऊ वगैरे. किती आपण सद्गुण संपन्न आहोत, किती छान, इथे येऊन आपल्याला किती चांगल्या चांगल्या गोष्टी मिळाल्या, आपलं सात्विकता वाढली, गुण वाढले. पण परमार्थ हा त्याच्यात थोडस तुम्हाला पुढे जायला काय उद्युक्त करतो. म्हणजे सारकांनी पण सांगले, गुणसुमने ही वेचनी मिंजा भावे की तिने सुगंधा घ्यावे, परिउद्धरणी वेन जिचा अवसाचा हा व्यर्थ भार विद्येचा. विद्या फक्त तुम्हाला सद्गुणच करा असेल ना, नाही, त्याच्या पलीकडे तुम्हाला जायला लागतं. हे परमार्थ म्हणजे फारच स्ट्रॉंगली सांगितलं गेलेलं आहे. एक आपण जेव्हा खूप करुणामय होतो किंवा एखाद्याबद्दल आपल्याला जास्त काय म्हणतात सहवेदना आपल्याला जाणवायला लागते, त्यानंतर म्हणजे हे स्थितप्रज्ञ व्यक्तीसाठी आवश्यक आहे की ते विरोधी आहे? करुणा खूप मोठा गुण सांगितलंच आहे. करुणा स्वतः करता नसेल, इतरांकरताची करुणा महत्वाची. स्वतः करता आपण खूप करुणा असतो. असं म्हणतात ना की आपण काय स्वतःचे वकील असतो आणि इतरांचे न्यायाधीश असतो. इतरांसाठी हे उलट व्हायला पाहिजे की आपण आपलं न्यायाधीश दुसऱ्याची वकिली केली पाहिजे. दुसऱ्याची वकिली केली की आपोआप त्याच्या प्रॉब्लेमने आपल्या करुणा उत्पन्न होते. खूप महत्वाची गोष्ट आहे. काय बोलते, अपने खुशी की खातिर मैंने सब गुल छोड़ दिए तब सारे दुनिया के गुलशन मेरे ही बन गए तब. असं आहे. पण ते त्याच्याकरता स्वतःच सोडून हे जे कार्य उभं राहिलं, उदाहरणार्थ गॉडचं, ते काही करुणेशिवाय उभं राहू शकतं का? दाखवत नसतील ते, पण अपार करुणा असायला पाहिजे. कुठल्या तरी अननोन ठिकाणी जाऊन सगळ्या गोष्टी सहन करून खस्ता खाऊन त्यांचे दुःख सोडायचं असेल तर करुणा ही काय अशी काही दाखवायची गोष्ट नाहीये. त्या अंतःकरण आणि मुद्दाने तर सगळ्यात वरचं स्थान दिलं करुणेला. करुणा जोपर्यंत उत्पन्न होत नाही तोपर्यंत तुमची स्थिती पूर्णत्वाला आलेली नाही. वैष्णव जो की तेणे काही पीड पराई जाणे रे. करुणा ही आवश्यक गोष्ट आहे. स्थितप्रज्ञते साठी मदत बाधा बघू शकते का बाधा होते? जास्त झाली म्हणजे अति म्हणजे काय म्हणतात त्याबद्दल त्याला स्थितप्रज्ञतेमध्ये काही गुणांचे उल्लेख नसायचं कारण असं आहे की ते भक्तीच्या माध्यमातून जास्त प्रकट होणारी लक्षण आहे. भक्तांची लक्षणं आणि स्थितप्रज्ञेचे एकदम कम्पेअर जर केलीत ना तर काही लक्षणांचे उल्लेख स्थितप्रज्ञतेत येत नाही. माझा प्रश्न पडतो म्हणजे स्थितप्रज्ञता आवश्यक नाहीये का? त्याचं असं आहे की पुढे पुढे जसं गीता अनफोल्ड होत जाते ना तसं संन्यासी, जीवनमुक्त, गुणातीत, भक्त याची लक्षणं म्हणजे स्थितप्रज्ञा ऍडॉन्स आहेत थोडे, या गोष्टी पण येत जातात त्याचे. म्हणून कदाचित इथे त्याचा उल्लेख नाही, पण ते आवश्यक आहे, विरोधी नाही अर्थातच. फक्त ते जास्त म्हणजे त्याचं प्रमाण काय हे असावं म्हणजे वैश्विक करुणा निर्माण होते. वैश्विक संतांच्या पोटात आपण करुणा निधी संत याचा आपण म्हणतो. करुणेचा सागर असणार, एवढी करुणा असते. काही शंका? कारण कसं असतं त्याच्यामध्ये कारण काय की त्यांना मुळात भेद राहिला नसतो की आपण आणि जगाचा भेद राहिला नसतो ना. त्याच्यामुळे सगळीच दुःख त्यांना आत्ताची दुःख वाटायला लागतात आणि त्याच्यामुळे ती करुणा आहे त्याचा बाय प्रॉडक्ट आहे. म्हणजे पॉलिसी नाही, सिंपती त्यांची पॉलिसी नाही की करुणा जरा बाळगू आपण, असं नाही. त्यांना सहज सगळी दुःख दिसायला लागतात. आणि म्हणून विवेकानंदांसारखे जे महापुरुष म्हणतात की जोपर्यंत इथे एकही माणसाला दुःख आहे तोपर्यंत मला परत परत तू जन्माला घाल. हा सहज उद्गार येतो की माझंच दुःख आहे,
ते निर्माण होईपर्यंत मी कसं काय मुक्त होऊ शकेल? त्याच्यात अजून दुसरा प्रश्न आहे. त्याच्या आपण स्थान महात्म्याबद्दल पण बोललो होतो. तर जसं तुकाराम महाराज म्हणतात, ठाईचं वैसोनी करायचं चित्त, आवडीने अनंत मिळवावा आणि आळवावा. आपण आळवावा. तर स्थान महात्म्य म्हणून आपण एक विशिष्ट ठिकाणी मग जाणं आवश्यक आहे का? स्थान महात्म्याबद्दल स्वामींनी काय सांगितलं सांगतो तुम्हाला. स्थान महात्म्याबद्दल स्वामी नेहमी म्हणायचे, जरूर जावं. उदाहरणार्थ असं ठिकाण आहे, पवित्र आहे. पवित्रता काय असते हे समजून येतं आपल्याला. आणि ज्या ठिकाणी साधना झालेली आहे कुठल्याही संतांची मोठ्या, त्या ठिकाणी तुम्हाला त्याची व्हायब्रेशन लगेच कळतात. साधना करणाऱ्या माणसाला असं होऊच शकत नाही की ते पवित्रतेला कळलं नाही. फक्त अशा ठिकाणी कायम साधना करणं शक्य आहे का? तर त्याचं उत्तर नाही असेल. प्रत्येक वेळेला कसं आहे ना, किती 365 तुम्ही किती दिवस असे जाऊ शकता. अगदी पुण्यातल्या पुण्यात तरी म्हणतात तर स्वामींच्या घरी इथे त्यांनी साधना केली, रोज जाणं शक्य नाही, पॉसिबल. सो त्याचं उत्तर असं आहे की तुम्ही तुमच्याच घरी असं ठिकाण निर्माण करा की जे तुमच्या साधनेमुळे त्याचं स्थान महात्म्य निर्माण झालं पाहिजे. दॅट शुड बी द गोल ऍक्च्युअली. आपल्या घरीच आपली समाधी मिळवण्याची अवस्था असलेलं ठिकाण आहे, समाधी अवस्थेत जाण्याचं ठिकाण आहे. दुसरीकडे कुठे जायचं नाही. असं त्याच्यावर सुद्धा एक प्रकारचं आलंबनच आहे ना. जर आत्मतत्व सगळीकडे विद्यमान आहे, बौद्धिक पातळी सुद्धा ते सगळं आणि काळाच्या पलीकडेच आहे ना, असं काही नाही. ते सुद्धा का होतं, त्याचे दुसरं कारण असं आहे की तुमचा भाव असतो. म्हणजे एखाद्या संतांवर तुमचा जर खूप भाव असेल, गुलाबाबांचं असं व्हायचं की ज्ञानेश आळंदीला ते पोचू पण शकायचे नाही. तिथे 1 किलोमीटरच्या आल्यावरच त्यांच्या आशुधारा रस्ता दिसायचा नाही. हा भावाचा पण परिणाम आहे. दोन्ही गोष्टी आहेत, तिथली व्हायब्रेशन आणि तुमचा भाव, दोन्ही गोष्टी कॉम्बिनेशन मॅच करा. असं जरूर घ्यावं. त्याचा एक बोनस डोस असं मेडिकल असतो तो घ्यावा. आणि मग ते पुढे त्याचं संगोपन मात्र आपल्याच ठिकाणी आपलं करायचं. त्याचं जे काही मिळवलेलं आहे ते जतन म्हणून आपण आपल्याच ठिकाणी करायचं. अभ्यास आपण करतो किंवा पठण किंवा वाचन, आणि दुसरीकडे अनुभूती किंवा एक्सपिरियन्सेस मधून जे शिकतो, त्याचं काय वाचत बसणार एवढं. तर कुठला ट्रॅक याचा बॅलन्स कसा साध्य करणार? वाचायच्या बाबतीत मला पर्सनली असं वाटतं खूप वाचायची गरज नाहीये. खरं वाचण्यापेक्षाही जे काही थोडं वाचलं ते इम्प्लिमेंट होते की नाही ते पाहिजे गरज असते. वाचनाची कसं आहे, वाचनाची आवड मुळात प्रत्येकाला सारखी नसते. ज्यांना असते त्यांनी वाचावं, पण खूप वाचून फायदा होतो असं अजिबात नाही. इनफॅक्ट जास्त भ्रम निर्माण व्हायची शक्यता असते. विशेषतः वेगवेगळ्या ग्रंथांना वाचून एक कंपॅरेटिव्ह आम्ही स्टडी करतो. बरं असं जे असतं ना, तर त्यांना मग ते त्याच्यातच पडतात. म्हणजे गोंधळकर महाराजांकडे आले होते, महाराज असे बसले होते. ते म्हणले मला खूप महत्वाच्या विषयात त्यांच्याशी बोलायचं. ते काय, ते म्हणे मी खूप वेगळ्या महाभारतांचा याचा अभ्यास केला आणि माझं असं ठाम मत आहे की द्रौपदी वस्त्रहरण झालंच नाही, मी सिद्ध करू शकतो. महाराज ऐकत होते, मग मी सांगतो झालंच नाही द्रौपदीचं असते सिम्बॉलिक. खूप त्यांचं तावातावाने ते द्रौपदी झालंच नाही इतकं ते वाचून आले होते. तर महाराज म्हणले ते सगळं ठीक आहे असेल, पण तुम्ही हे तर लक्षात घ्या की जरी तुम्ही म्हणताय सिम्बॉलिक आहे ना, तरी लक्षात की काळ जो आहे तो त्या दुःशासनासारखा आहे, तो तुमचं वस्त्रहरण करतोय. तुम्ही सावध व्हा. एवढं तर तुम्हाला कळणं शक्य आहे ना, एवढं करता बास आहे, बाकीचं नका वाचू. इसेन्स आहे. आणि याच्यामध्ये खूप महत्वाची गोष्ट प्रज्ञेच्या कॉन्टेक्स्ट मध्ये, की प्रज्ञेमध्ये असं कुठे सांगितलंय खूप वाचावं. बुद्धी आत्मतत्वाशी युक्त एवढाच क्रायटेरिया बघ प्रज्ञेचा. प्रज्ञेमध्ये कुठे स्मरणशक्ती इन्क्लुडेड आहे का, डिसिजन मेकिंग काहीच इन्क्लुडेड नाही. इकडे आता लिहिलं निश्चय फक्त एकच की परमात्मा तत्वाशी एकरूप व्हायचं आणि एकरूप राहायचं. दॅट इज द ओनली डिसिजन विच इट मेक्स. आणि म्हणून प्रज्ञेचं एवढं महत्व आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की एआय मध्ये इंटेलिजन्स हा कितीही इव्हॉल्व्ह झाला तरी तो प्रज्ञा उत्पन्न करू शकणार शक्य नाही का. कारण तत्वाशी एकरूप होणं ही गोष्ट ही डेटावर अवलंबूनच नाही मुळात.
कुठल्याच डेटावर अवलंबून नाही. ती फक्त आणि फक्त अनुभूतीची गोष्ट आहे. काल आपला जो विषय चालला होता हार्ड वर्क प्रॉब्लेम कॉन्शियसनेस सध्या म्हणतात जगातला, की तर सगळे सायंटिस्ट याच्यावर मागे आहे. सच्चित आनंदामध्ये आपण चित म्हणतो कॉन्शियसनेस, तो कॉन्शियसनेस कसा निर्माण करता येईल, वेदर इट कॅन बी प्रोड्यूस ऑर नॉट. त्याचे सगळं अमेरिकेत तर वेळी येते कॉन्शियसनेस याच्यावर, आणि त्याच्या सगळ्या जे डिबेट्स चालले त्याच्याचं उत्तर हेच आहे, वेदांत जो होते की हार्डकोर प्रॉब्लेम कॉन्शियसनेसला म्हणतात की सगळ्या गोष्टी निर्माण करता येतील जगात, सगळ्या एक्सेप्ट कॉन्शियसनेस. का? कारण हे जे चित तत्व आहे त्या तत्वावर सगळं जग निर्माण झालं, ते तुम्ही निर्माण करू शकता. पुरुष आणि प्रकृती जे आपल्याकडे म्हणले, प्रकृती मी सगळं दिसते, पुरुष हा त्याच्या मागे दिसत नाही, पण पुरुषच प्रकृतीचं रूप घेऊन आहे असं सांख्य सांगतात. ते जेव्हा प्रलय होतो तेव्हा परत तत्वात जातं, काही दिसेना असं होतं, परत तो प्रकट होतो, परत जातात. किंवा अजून सोपं लॉजिकली तर्काच्या दृष्टीने समजण्याचं उदाहरण की बायोलॉजीमध्ये सायंटिस्टने सगळ्यांना सांगितले की तुम्हाला उदाहरणार्थ आम्ही बनवून दाखवा बरं, तुम्ही सगळे क्लोनिंग मिनिंग म्हणतात, तुम्हाला एक सेल बनवायची, सेल मध्ये जे काय कॉन्स्टिट्यूएंट आहे तुम्हाला माहिती आहे सगळे काय मिनरल्स आहेत, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, सोडियम, एवढं पाणी, ऑर्गॅनिक सगळं घ्या, आम्ही सगळं तुम्हाला करून आणून देतो लॅबमध्ये, पण मेक अ लाईव्ह आहे आम्ही करता येतं का? अजूनही शास्त्राला करता आले नाही, बिकॉज दॅट्स अ कॉन्शियसनेस. चित शक्ती गेल्यानंतर जीव येतो, ते तुम्हाला निर्माण नाही करता येऊ शकत. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सगळ्या गोष्टी या त्याच्यातनं निर्माण होत आहेत, ती गोष्ट तुम्ही निर्माण करू शकत नाही. तसंच प्रज्ञेच आहे, प्रज्ञा ही स्वयंभू आहे. कितीही काहीही उड्या मारल्या एआयने तरी प्रज्ञा ही निर्माण होऊ शकणार नाही. ती अंतःस्थिती खरं पाहिजे तर चैतन्याचंच मॅनिफेस्टेशन आहे प्रज्ञा. म्हणजे काय मॅनिफेस्टेशन ऑफ कॉन्शियसनेस. आपल्याला असं वाटतं, म्हणून असं म्हणतात बुद्धीच्या बाबतीत बरं झालं प्रश्नाचा मला फायदा असतो की माझ्या डोक्यातल्या बऱ्याच गोष्टी असतात ज्या मलाही माहिती नसतात, त्या बाहेर. बुद्धी आणि प्रज्ञेच्या मध्ये अजून एक फरक की बुद्धी ही काय माझी बुद्धी असं मला वाटत असतं की माझ्या बुद्धीत मी निर्णय घेतो, माझ्या बुद्धीत असं वाटत नाही, मला पटत नाही असं जेव्हा म्हणतो आपल्याला असं वाटतं ना की माझ्या फॅकल्टीज आहे, माझं मन आहे, माझं शरीर, माझी बुद्धी आहे, मी निर्णय घेतला म्हणून असं झालं वगैरे. तसं प्रज्ञेला तुम्ही माझी कधीच म्हणू शकत नाही. प्रज्ञा आहे, इट इज अवेलेबल ऑल द टाइम टू एव्हरीवन, पण ती तुम्ही त्याला क्लेम करू शकत नाही, काय टाकू शकत नाही माझी प्रज्ञा असते, ती काम करते. मला असं वाटतं तुमच्यासाठी करते म्हणून तुमची आहे, तुमची नाही आहे. प्रज्ञा इज युनिव्हर्सल. हा फार मोठा फरक आहे. आपल्याला किती वाटलं, जर असं वाटलं तर ती बुद्धीच लक्षण आहे, पण एकदा ती युक्त जेव्हा होते तेव्हा ते कळतं की ती माझी नव्हतीच करेल. इंटेलिजन्स हे खूप महत्वाची गोष्ट आहे. एआय म्हणजे कसं आहे ते मला फारसं काही कळत नाही यातलं, पण जसं ते अलाउद्दीनचा राक्षस होता ना तसं ते आहे. काय करू म्हणायचा, सांगेल ते करायचं ते आहे. आणि एक दिवशी झोपेत तो म्हणला जाऊया पटकट करू मलाच खा असं म्हणजे तो त्यालाही खायला उठला. तसं ते आपल्या खायला उठणार एक दिवस. जसं वैज्ञानिक युगामध्ये असं झालं ना की सगळ्या मशीनचं काम माणसाचं काम मशीनने घेतल्यावर शरीर आपण वापरेल असं झालं, दुष्परिणाम आता बघतोय. तर नेक्स्ट स्टेप आपण आपली बुद्धी वापरणार नाही, आपण आपलं इंटेलिजन्स वापरणार नाही. इट्स 100 वर्षापूर्वी वी हॅव आउटसोर्स द बॉडी टू द मशीन्स. नाउ वी आर आउटसोर्सिंग आवर ब्रेन ऑल्सो टू द मशीन्स. आणि त्याच्यामुळे क्रिएटिव्हिटी, नॉलेज यायला असणारच आहे, कारण ते जगातला डेटा गोळा करतंय. आपल्यापेक्षा चांगल्या कविता करणार आहे, गार पडतील अशा कविता करणार काय, त्यात काही शंकाच नाहीये. महाभयंकर राक्षस येतो. कारण लोक म्हणतात कशी काय कविता करेल तू. साधा प्रश्न आहे, कविता करण्याकरता तुम्ही काय, तुमची बुद्धी काय वापर करते, असलेली माहितीच वापरते की नाही, असलेले शब्द वापरते, माहिती वापरते, अनुभव वापरते, यमक, अनुप्रास, लक्षणा, उपमा, उत्प्रेक्षा, मग ते सगळंच त्याला फीड आहे ना. हो असं काय करतो, सगळं वापरलं करणार तुमच्यापेक्षा कविता त्याला चालेल, चाली लावणार, म्युझिक लावणार, तुम्हाला गार करण्याची. पुढे बुद्धीच्या पातळीत सगळं आपल्यापेक्षा खूप जास्त विषय
विषय सगळं आणि जर विषय मला अनम्य विषय विचारायचं होतं. एखाद्या स्वच्छ खोलीमध्ये जर आपण चिखलाचे पाय घेऊन गेलो तर ती खोली पण खराब होते. तसे जर का आपण आपले काहीतरी चित्र विचार आणि विषय घेऊन जर का पवित्र स्थानी गेलो तर त्या स्थानावर काही त्याचा दुष्परिणाम होतो का? त्याची काळजी नको करू. त्याची काळजी नको. आम्याची काळजी करू समजा झाला तरी काही आपल्याला प्रॉब्लेम नाही. छान बघून घेतो. हा एक प्रश्न घेऊन पुढच्या लोकांकडे आधी आपला अभंग बघू. एक प्रश्न लास्ट कोणी विचार निराकरणाचा अर्थ आपली इच्छाच खरी झाली पाहिजे. आग्रहाचा अर्थ काय की हे झालं तो च असतो ना पुढचा आपल्याकडे आग्रह ना झालं पाहिजे ठीक आहे झालं च पाहिजे आग्रह तर तो च सोडता यायला लागतो. च नाही सोडता आग्रह एवढाच आहे ठाम असतो आणि माझ्या मताप्रमाणे च झालं पाहिजे ते नाही होत ना. साधं कुठपत करावं ऍप्लिकेशन टाकावं तेव्हा पुढे त्याची इच्छा असेल तर मंजूर होईल नाही तर नाही रिजेक्ट होईल ठीक आहे. तसं नसतं आणि त्याचा सगळ्यात जास्त त्रास होतो. सात्विक माणसाचा फार त्रास होतो. असं कसं संयमित जीवन संयमाचा अर्थ दोन्ही टोकाला न जाण्याचा अर्थ संयम. संयमाचे दोन अर्थ ऍक्च्युली योगशास्त्रामध्ये. संयमाचा अर्थ एका गोष्टीवर फोकस राहणे याला पण संयम असं म्हणतं योगशास्त्रामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विवेक जागृत करून दोन्ही याच्यामधलं कुठलेही जे आपल्याला हे करू का ते करू हे टोकतात ते टोक दोन्हीच्या मधला विवेक जागृतीने त्याचा बॅलन्स काढणं आणि आपल्यासाठी त्याचं एक सोल्युशन बनवणं त्याला आपण संयम म्हणतो. हे कसं ठरवायचं किंवा मी कर्तव्य कर्तव्य हे काही वेळा प्रश्न पडू शकतो हे कसं ठरवायचं काही काय नाही प्रत्येकालाच पडतो प्रश्न. पण मग त्याचं उत्तर कोण मिळालं आपण सगळ्यात याचं उत्तर कॉन्शियसनेस आपला कॉन्शियसनेस. म्हणजे हा प्रश्न खूप रिलेव्हंट आहे की असं आपण नेहमी म्हणतो की धर्माप्रमाणे वागवं. आम्ही कुठे वाचले धर्म काय म्हणतो आम्हालाच माहिती नाही. धर्मशास्त्राप्रमाणे वागवलं पाहिजे धर्मशास्त्राप्रमाणे आहार ग्रहण केला पाहिजे पण ते कोणाला माहिती आहे आहारामध्ये काय सांगितलं आयुर्वेदाने आम्ही कुठे वाचायला. सगळ्यात सोपं तर युअर कॉन्शियसनेस. तुम्हाला आतनं तो जो काय आवाज आहे ना तो कायम सांगत असतो की जे काय झालं ते बरोबर का नाही. त्याच्या आधारावर जर तुम्ही गेला तर कधीच चुकत नाही. जो आत बसलेला आहे ना तुम्ही जे काही करता तो तुम्हाला कायम त्याचे फीडबॅक सारखे देत असतो. आणि त्याच्याकरता साधना खूप महत्वाची आहे. त्याचा आवाज ऐकू येण्याकरता. साधना न करणाऱ्या माणसाला आवाज नाही ऐकू येत. त्याला मनाचीच मधल्या गोष्टी ऐकू येतात. मधलं बॅरियर खूप जास्त होतं. जर कोणाला विचारण्यापेक्षा सगळ्यात चांगली गोष्ट आपला कॉन्शियसनेस आपल्या बरोबर सांगतोय की ती गोष्ट मात्र फार महत्वाची. त्याच्याशीच फक्त थोडा पुढचा आहे की मला पण कर्मयोग करायचा आहे आणि जर निष्काम कर्मयोग हा जर सद्गुण मानतो पण त्याचाही अतिरेक बाधक ठरेल का. म्हणजे करत चालू आहे आपण आणि मग त्याचाही आता जास्त होत आहे का असं काय झालं मला नाही कळलं. नाही. म्हणजे आता निष्काम कर्माचा अर्थ म्हणजे निष्काम आहे कधी हा आपण आता मला मे बी जज करता येत नाहीये पण आपण कर्मयोगात आहोत आणि आपण आपल्या कामाचा दबदबा बराच वाढलेला आहे तर आपल्या साधनेला पण बाधक ठरेल. नाही बाधक ठरणार. क्रायटेरिया जर नीट फॉलो केले ना कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफळाचा आस्वाद या दोन्हीचे नाव बंधू कर्माचं आहे. बाधक कधी ठरेल बंधक कधी ठरेल दोन गोष्टी. कर्तृत्वाचं मत नाही पाहिजे मी केलंय अशी धारणा नाही आणि कर्मफळाचा आस्वाद की एखादी गोष्ट त्याचा एंड रिझल्ट झाल्यावर त्याच्यातच खूप मला आनंद होतोय की दुःख होतंय. या दोन धारणा तुम्हाला खूप टॅपर डाऊन करायला लागतात. थोडक्यात प्रोसेस मध्ये राहायला लागतं. प्रोसेस एन्जॉय करता यायला लागते आणि सारखं ते गोलकडे उद्देश ठेवून करणं जे सध्याच्या कॉर्पोरेट जगामध्ये खूप आहे खूप गोल ओरिएंटेड आहे. पण आता हा प्रश्न खूप कॉमन असतो काय गोल ओरिएंटेड राहायचं नाही का. माझा मॅनेजर मला छळतोय आणि तुम्ही चांगले कर्मण्य अधिकारी असता तुम्ही जाईलच कंपनीत नाही मग कसं काय बॅलन्स आणायचं. पण निदान आपल्या पुरतं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे कर्मण्य अधिकाराच्या शोधावर आपण स्वतंत्रपणे जेव्हा करू त्या हा विषय खूप
महत्वाचं आहे, डे टू डे याच्यामध्ये महत्वाचं आहे. पण आपल्याला पण लक्षात येतं की आपली एफिशियन्सी कमी होते सतत त्या गोल विषयी विचार केला. भगवद्गीता हे सांगते की तू प्रोसेसमध्ये असे इन्व्हॉल्व राहा आणि मा फलेषु कदाचन, विनोबाजींनी काय सांगितलं, न फलेषु कदाचन असं म्हणलं नाही भगवंताने, मा फलेषु कदाचन, म्हणजे फळाचा आस्वाद घेऊ नकोस असं म्हणत नाही भगवंत, सारखं त्याच्यावर क्लेम सांगू नको असं म्हणताय, त्याच्यातच तुझं चित्त नको सांग. त्याच्यामुळे निष्काम कर्माचा एवढाच अर्थ आहे की तुम्हाला प्रत्येक क्षण तुम्ही हे काय करताय त्या प्रोसेसमध्ये राहता येते कारण ती एन्जॉय करता येते. तुम्हाला काहीच मिळवायचंच नाहीये, मिळालं तर टाकून असं कोणीच सांगत नाही. निष्काम कर्मयोगाच्या बाबतीत खूपच गैरसमज आहे की काही न करणे निष्काम कर्म असं म्हणतो. विनोबांनी असंही म्हटलंय, मी कामं करत राहू दे आणि लोकांनी त्याचा आस्वाद फळ घेत राहू दे, या लोकांपर्यंत पुढे राहायचं असं तरी करता येतं. ते विनोबांनी म्हणले कसं विनोबांच्या सगळ्या गोष्टी म्हटलं काय असत नाही, खरंच नाही म्हणजे असं की जे जेन्युइनली सांगतोय त्यांचं खूप वाचलेलं आहे. प्रत्येक गोष्ट पडवायला असं नाही, प्रत्येकाची धारणा असते शेवटी, जे नाही पटेल त्याचं नाही येतं. त्यांचं वेगळं होतं, भूदान चळवळण्या सगळ्या गोष्टी खूपच वेगळ्या पातळीवर सगळं होतं. आपण ते सगळ्या गोष्टी आपल्यासाठी अप्लिकेबल नाही करू शकत किंवा जस्टिफाय पण करू शकत. इव्हन तुम्ही आता हे नंतर सांगायला हरकत नाही, स्थितप्रज्ञ दर्शनाचं अजून तुम्हाला स्वतःसाठी चिंतन करायचं असेल तर खूप अवेलेबल आहे. त्याच्यातलं विनोबाजीचं स्थितप्रज्ञ दर्शन खूप त्याला असतं, त्याच्यामुळे विनोबाजी सगळ्यांना जास्त माहिती आहे. स्थिर बुद्धी योग तर ते त्याचं पूर्ण पीडीएफ अवेलेबल आहे ऑनलाईन, फ्री अवेलेबल, तुम्ही जरूर वाचा. आता हे आपला अभ्यास ते पण वाचा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल कॉन्ट्रडिक्शन किती आहे त्याच्यामध्ये, भेद किती आहे. आणि ते त्या काळाला अनुसरून लिहिलेलं होतं हाही विचार करा. त्या काळाला अनुसरून लिहिलेलं होतं, काळ बदलले आता खूप. संस्कृत बदलले, गोल्स बदलले. हा, आणि ज्यांच्या अशा धारणा असतात ना, विनोबाजींनी असं का म्हटलं, उदाहरणार्थ दोनराज महाराजांच्या चरित्र आपण वाचतो की ते आई त्यांना सांगते की घराचं जर व्यवस्था ती गरज उघडलेलं, कोणाला काय पाहिजे ते घेऊन जा म्हटले, सगळे लोक घेऊन गेले. आईला म्हणजे प्रश्न सुटला, आता जाऊ आपण तिथे आगायला. आईला काळजी होती घर जाताना की आपल्या घराचं कसं आहे काय, तो व्यवस्था लाव आणि मग आपण निघू असं आईला त्यांनी सांगितलं. तर यांनी दवंडी पिढवली पिढवले, कोणाला काही नाही नसेल नाही तिकडेच लोकांनी आता हे ऐकायला ठीक आहे, आपण असं करू शकणार, शक्य आहे का असं करणं. तर आपण कुठल्या पातळीवर आहोत त्याच्याप्रमाणे आपण ते करावं. दुसऱ्याचं हे अधिकच असं डायरेक्टली आपण आचरण करण्याचा प्रयत्न पण करू. तसंच विनोबांच्या बाबतीत त्यांनी ते म्हटलंय ते त्यांच्यासाठी ऍप्लिकेबल असेलच ज्या पद्धतीने म्हटलंय. 14 तारखेला ते मी शंकराचार्य सगळ्यांचा श्लोक सांगितलं. कृपया पारे यावत जीवन निवसते हे तावत यावत उच्चते गतवती वाय देहा पाय भार्या बिभ्यती तस्मिन काय. मी कुठला म्हणतो अंगकरितं फलितं पुन्हा जसं वेदं जातं वृद्धं याति गृहीत्वादनं कुठल्या तदपि न मुच्यते आशा पिंडं अंगम दलितं फलितं मुठं पांढरे झाले केस वृद्धं या फलितं मुठं जसं न विहितं जातं पुन्हा दात गेले वृद्धं याति गृहीत्वादनं याति गृहीत्वादनं तदपि न मुच्यते आशा पिंड तदपि न मुच्यते आशा पिंड. तरी आशा याचा अर्थ इच्छा पिंडाला सोडत नाहीये. म्हणजे त्याच्या ब्राह्मण त्याच्यावर नव्हतं की छोट्या छोट्या वासना अजून पिंडात बाहेर जात नाहीये. हे सगळं शरीर एवढं गणित गात्र झाले तरी म्हणून तू बचत आज आपल्याला बहुतेक ध्यानाला वेळ मिळणार नाही, तर अजून 3 श्लोक राहिले तर लवकर घेतले तुमचा.
हरिओम. आज एआयचा विषय होता, तर आज थोडी प्रॅक्टिस करताना या अभंगाविषयी मी एआयला विचारणार क्विकली सांग. तर त्यांनी अगदी छान सांगितलं की तुकाराम महाराजांचा अभंग आहे, काळी 1 मध्ये आहे, तुझी नॅचरल स्केल काळी आहे, त्यामुळे तुला काही चेंज करायची गरज नाही. असं सांगितलं की त्याला तुझी स्केल कशी कळली? पण तू नेहमी गातो- इतके दिवस तू नेहमी गातोस त्याच्यावर माझी चर्चा सुरू असतात, ओके. मला सगळं माहिती आहे. त्यांनी हेही सांगितलं की फोकस ऑन तीव्र मत, कारण तो यमन मधला अभंग आहे. आणि अवघड आहे. सूचना पण देतोय. मन माझे चपळ नराही निश्चळ, मन माझे चपळ नराही निश्चळ, घडिये की पळ स्थिर नाही, घडिये की पळ स्थिर नाही, मन माझे चपळ नराही निश्चळ, मन माझे चपळ नराही निश्चळ. आता तू दास नव्हे नारायण, आता तू दास नव्हे नारायण, धावे मज दीना गांजियले, धावे मज दीना गांजियले, मन माझी चपळ नराही निश्चळ, मन माझे चपळ नराही निश्चळ. धाव घाली पुढे इंद्रियाचे ओढी, धाव घाली पुढे इंद्रियाचे ओढी, केले तडा तोडी चित्त माझे, केले तडा तोडी चित्त माझे, मन माझे चपळ नराही निश्चळ, मन माझे चपळ नराही निश्चळ. तुका म्हणे माझा न चले सायास, तुका म्हणे माझा न चले सायास, राहिलो मी आस धरुणी तुझी, राहिलो मी आस धरुणी तुझी, मन माझे चपळ नराही निश्चळ, मन माझे चपळ नराही निश्चळ. घडिये की पळ स्थिर नाही, घडिये की पळ स्थिर नाही, मन माझे चपळ नराही निश्चळ, नराही निश्चळ, नराही निश्चळ. छान. खूप छान.
3 शो कुठले आपले 3 शो आधी म्हणून घेऊ आपण त्याच्यासाठी एकत्र बोलता येईल मला आता शेवटच्या श्लोकावर अन्याय नको व्हायला आपूर्यमाणं मचलं प्रतिष्ठं समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामाये प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी विहाय कामान्यः सर्वान् उमां शरति निःस्पृहः निर्ममो निरहङ्कारः स शान्तिमति गच्छति एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति स्थित्वा स्यामन्तकालेऽपि ब्रह्म निर्वाणं गच्छति आतापर्यंत आपण जे पाहिलं त्याच्यामध्ये साधारणपणे इच्छांपासून लांब इंद्रिय गोचर ज्या गोष्टी आहेत त्याचा संयम आणि निग्रह या 2 शस्त्रांनी सामना करा बुद्धियुक्त ठेवा इंद्रिय प्रमाथी आहेत ती खेचू शकतात ती कासासारखी आवरून घ्या असा सगळा रोग आहे जोपर्यंत इंद्रिय विजय प्राप्त झालेला नाहीये तोपर्यंत नंतर सावधानता सोडू नका प्रसाद उत्पन्न करून घ्या चित्ताचा तो प्रसाद उत्पन्न झाल्यानंतर इंद्रियांच्या मार्फत जे सुख दुःख सारखे तुम्हाला जाणवता येतात तसं न जाणवता चित्ताची एक सम अवस्था राहील आणि सुख दुःखाचा फारसा परिणाम होणार नाही त्याच्यावर हे सगळं सांगितलेला पुढचा श्लोक जो आहे अपूर्यमाण अचल प्रतिष्ठा समुद्र महाका प्रवेशंती म्हणजे म्हणण्याचा पद्धत पण वेगळी त्या श्लोकाची तद्वत कामाय प्रवेश तो केळ श्लोक आहे तो अचानक आपल्याला थोडस वेगळंच काहीतरी सांगतोय असं वाटू शकतं विनोबाजींनी त्यांच्या जी गीता लिहिली ती पण खूप छान आहे की न बघ पावे भरता आहे नित्य समुद्र घेतो जिरवू न पाणी जाती तसे ज्यात चिरो न भोग तो पावला शांती न भोग दुःख असं म्हटलेलं आहे हा श्लोक आपल्याला सगळ्यात आवडतो बेसिकली पहिल्यांदा हे खूप मस्त आहे आमचं असंच आहे सगळे भोग आमच्या जिरून जातात एक लायसन्सच मिळतो त्यामुळे त्यांनी सांगितलं समुद्रासारखं आम्ही सगळं ऍक्सेप्ट करतो स्वामींनी सांगितलं की हा श्लोक साधकांसाठी नाहीच आहे म्हणलेलं साधकांसाठी नाहीच आहे त्यामुळे हा कशाला दिला मग भगवद्गीता आहे ती माऊली आहे त्यामुळे तिला सगळ्या गोष्टी सांगणं हे मॅन्डेटरी आहे सिद्ध पण तिची मुलं आहेत ना सिद्धांचं पण मी दर्शन सांगून ठेवलं सिद्धांची अशी अवस्था असते निदान बुद्धीच्या पातळीवर समजून घे कशी अवस्था आहे की आपण मानव अचल प्रतिष्ठा समुद्र ज्याप्रमाणे त्याला काही फरकच पडत नाही नद्या येतात त्या दुथडी बरोबर वाहत आल्या त्याला पूर आला तरी तो त्याची पातळी सोडत नाही त्या शुष्क झाल्या ओसाड पडल्या पाणी येत नाही तरी त्याला काही फरक पडत नाही तसं इंद्रियांमार्फत जी सुख दुःख येत आहे त्यांनी काही त्याच्या अंतःकरणात फरकच पडत नाही अशा समुद्रासारखा अंतःकरण ज्याचा आहे तो सशांती मापनोती न कामका तो परमशांतीला प्राप्त होतो याचा अर्थ असा आहे की इच्छा ज्या आहेत त्या तुमच्या आड येत नाही सुख उपभोग पण आड येत नाही असं कारण असं समजण्याची खूप शक्यता असते की हे सगळं असलेलं म्हणजे काही आता आयुष्यात मिळवायचं नाही आपल्याला असं नाहीये अन्न मान धन मिळतं प्रारब्ध अधीन असं समर्थाने सांगितलं की हे या 3 गोष्टी तर प्रारब्धाप्रमाणेच मिळणार आहेत तुम्हाला अन्न मान प्रारब्ध तुम्हाला असं वाटतं की तुम्ही तुमच्या प्रयत्नाने मिळवत आहे प्रारब्धावर मिळते सगळं समर्थांचं वचन आहे तर या ज्या आता जनक राजाचं उदाहरण तर क्लासिकल उदाहरण आहे
की राजा असूनही तो शुकाचार्यांचा गुरु म्हणला, ज्यांनी भागवत सांगितलं पूर्ण. जनक सगळ्या कथा खरंच अभ्यास करण्यासारख्या कथा आहेत. त्यातले मेसेजेस आणि काय एक्झॅक्टली त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे जनकाचे गुरु तर अष्टावक्र. आता अष्टावक्रांवर स्वामींचं जे पुस्तक प्रकाशित झालं ते खरंच वाचण्यासारखं आहे. मलाही खरं सांगायचं तर नीट अभ्यास करायला वेळ नाही मिळाला, पण ते श्लोकांचे अर्थ मी वाचले. अष्टावक्रांची कथा सगळ्यांना माहिती ना, की जेव्हा तो आला, वडिलांना काहीतरी मेसेज सांगायला आला होता. वडील विद्वान होते आणि ते करत होते, वाद घालत होते. आणि ते वाद घालताना हा एकदम आला, 8 ठिकाणी वाकडा होता. ते सगळे लोक हसले सभेतले त्या काळात, विद्वान सगळे. आणि कशावर वाद घालत होते, वाद घालायचं टार्गेट एकच असायचं, विद्वत्ता प्रदर्शित करायचं. आणि ते हसले त्याला बघून, त्यामुळे हा पण मोठ्याने हसला. तेव्हा जनक म्हटला की हे का हसले मी समजलो, मलाही हसायला आलं. तू का हसला ते मला समजलं. तो म्हटला की तू सत्य आणि असत्याचा निवाडा, ब्रह्माचा निवाडा करायला चांभार बोललेस, मी हसलो. त्याच्यावर त्याला खरं वाटलं, असं का म्हणतोय. तो म्हटला की भांड जरी वाकडं असलं तरी त्याच्यामधलं पाणी जे असतं ते सरळच असतं की नाही. आकाश असतं ते सरळ, तसंच शरीर जरी वाकडं असलं तरी सगळं चैतन्य तत्व ते सरळ आहे. हे ज्यांना कळत नाही, ज्यांची दृष्टी ही त्वचेच्या पलीकडे जाऊ शकत नाही, ते चांभार दुसरं काय, त्यांच्यावर तो निवाडा सोडला. असं म्हणतो निघून गेला. निघून जाताना मात्र कोणी हसलं नाही, एकदम पिनड्रॉप सायलेन्स. इतका की नंतर जनक राजा त्याला शोधत नाही गेला. आणि मग विशीतला माणूस आहे जनक, मोठा आहे, सगळ्याच बाबतीत मोठे आहेत. वयाने मोठा आहे, संपत्तीने मोठा आहे, सगळ्यांनी मोठा आहे. तरी मुलासारखं जनकाला त्यांनी उपदेश केला. सिंहासनावर बसवलं, घेऊन आला जनकाला. सांगितलं की तुझे पाय धरलेले आहेत, तू आता मला उपदेश कर. जनक राजाला एकदा स्वप्न पडलं. प्रत्येक काही झालं की जनक राजा जे काही कथा आहे अष्टावक्राला कन्सल्ट करायचा, ज्ञानाचा उपदेश कसा केला. एकदा स्वप्न पडलं जनक राजाला की स्वप्नात तो अतिशय भिकारी होता. ऊन आहे, खूप अनवाणी चाललेला आहे, खायला काय मिळालं नाही, प्यायला काय मिळालं नाही. आणि अशामुळे तो कसं बस सगळ्या शारीरिक वेदना सांभाळत अन्नछत्र दिसतं त्याला. अन्नछत्रामध्ये अन्न वाटत संपलेलं आहे, खिचडी आहे संपलेली आहे. आणि तो पोचतो कसा होता तिकडे, तो ऑलमोस्ट भोळून पडतो. तर तो म्हणतो की अरे याला काहीतरी द्यायला पाहिजे, हा कोण आहे. तर तो कसं म्हणतो खिचडी संपली आहे. तर ते बघतात त्या पातेल्यात, खाली खरपुडी असते, ते खरपुडी खरबडत काढतात. जनक राजाला एवढं तरी काम उठ. जनक राजाने असे हात केले, खरपुडी घातली याच्यावर, आणि ती तो खाणार तेवढं घाण येते वरत, आणि ती खरपुडी घेऊन जातात. आणि एवढ्या जणांनी घेऊन जातात की सगळी नफत लागतात त्याला. आणि त्या ह्याच्यात तो ओरडतोय अशा हातात. तर ड्रॅमॅटिक एकदम की लागली ओरडतोय असं बघतो डोळे उघडून, तर तो राजा प्रसन्न झोपलेला आहे. आणि दासीला वाटतं यांनी सकाळी उठल्यावर उष्णोदक काढण्यासाठी हात केले. तर ती म्हणते मला जाऊ की नको गरम पाणी, तुम्ही असं काय करता. तर त्याला विश्वासच वाटत नाही काय चाललंय. राजप्रसाद आहे आमच्यासाठी काही नाही, मी छान झोपलोय, खाऊन घेऊन मस्त. आणि विचारते गरम पाणी गरम नको, परत जातो कन्सल्टेशन. मग तो पुढचा संवाद आहे. तो म्हणतो की मला तर कळतच नाहीये. अष्टावक्र म्हणतो काय कळत नाहीये. तर तो म्हणतो हे कळत नाहीये की खरं काय आणि खोटं काय. म्हणजे हे पाहिलं ते खरं का, हे खरं, हेच कळत नाही. तर तेव्हा अष्टावक्र म्हणतो की जेव्हा तू अन्नछत्र इथे होतास, तुला काही मिळत नव्हतं, तेव्हा तुला राजा वैभव दिसलं का. राजवैभव नाही दिसलं तेव्हा. बरं, आता राजवैभव जेव्हा आहे, जेव्हा अन्नछत्र दिसलं का, तेही दिसलं नाही. तेव्हा ज्या गोष्टी आत्ता आहेत नंतर नाही अशा बदलत राहतात, त्या कुठल्याच खऱ्या नाही. त्याच्या पलीकडे जे मी आहे, जे तत्व तुला सतत जाणवत आहे. दोन्ही यांनी विटनेस तर केलं, दोन्ही गोष्टी विटनेस करणारा कोणतरी होता की नाही. तेही रजिस्टर झालं आणि हेही रजिस्टर झालं. ते कोणा रजिस्टर झालं, ते तू आहेस, त्याचा तो शोध घ्या. असा तो पहिला उद्देश चालू. अप्रतिम आहे संवाद आणि कथा इतकं उद्बोधक आहे.
आणि त्या मार्गाने जनक राजा गेल्यावर तो पूर्ण ज्ञानी बनला एक महत्वाची गोष्ट आहे. काही सोडायला सांगितलं नाही त्याच्या गुरुने, असे गुरु पाहिजे आपल्याला. राजा सोडू नको. ते न सोडता तुला जनक राजा संपूर्ण ज्ञानी बनला, ज्ञानी राहायला, अलिप्त राहिला. शुकाचार्यांसारखे शिष्य जरा झाले, ते महाविरक्त होते. त्या पण त्यांच्या पुढच्या आहेत की शुकाचार्य कौपिनवंत होते. एक लंगोटी म्हणून जनकाच्याकडे आले होते भेटायला. दोन ऍक्च्युली, एक लंगोटी बाहेर ती मस्त कथा आहे. ते आले आणि त्यांचा सवाल असा आहे की ते बसले होते जनकाच्या बरोबर. तर कोणतरी आलं बाहेर सांग, हो ते मित्रेला आग लागली, आग लागली, आग लागली, तुमची पूर्ण आग लागली असं म्हटल्यावर हे शुकाचार्य त्यांचं उडी मारली त्याकडे, पळत सुटले बाहेर. आणि आख्या काय जागा लागली, परत आले नंतर जनक त्याला असं होता. जनक म्हटलं काय वाटत उडीवर पळत का गेलं, म्हटलं एक लंगोटी बाहेर वाढत होती. तर त्याच्यावर तो पहिला उद्देश आहे की अख्ख्या विद्येला आग लागली आहे, तरी सुद्धा माझ्या मनामध्ये एकही वृत्ती हल्ली नाही, माझा अख्खा नगर जळणार होतं. त्याच्यानं बोध काय घ्यायचा आहे की शेवटी वैराग्य हे किती आहे वैभव याच्यावर अवलंबूनच नाहीये, ती अंतःकरणाची स्थिती आहे, त्याच्याशी तुम्ही किती रिलेटेड आहात. जनकाने त्याला सांगितलं की या सगळ्या गोष्टी कुठल्याच माझ्या अंतःकरणात नाही, ती नगरीचा मी राजा आहे पण अंतःकरण याच्यातलं काहीच नाही. तेव्हा शुकाचार्यांनी त्यांचं शिष्यत्व घेऊन शुकाचार्य पुढे आता किती मोठ्या बनले. शुकाचार्य आपण म्हणतो, ऍक्च्युली ते 21 वर्षाचे होते, लहान मुलंच होतो. भागवत सांगितलं तेव्हा त्यांचं वय हार्डली ते 20 मध्ये होते की त्यांचं चित्त विचलित करण्याकरता इंद्राने रंभेला पाठवलं. तो पण संवाद आहे की तू जा आणि शुकाचार्य खाली घे, त्यांना इंद्राचं स्थान घे, माझं स्थान घे म्हणून त्याने पाठवलं. मग तो संवाद छान आहे का की रंभेने सगळ्या प्रकारच्या ऑफर दिल्या. शुकाचार्याने त्याच्यावर अशी उत्तरं दिली की जे तू सांगते ते 100 पट आनंद मी या जीवनशैलीवर अनुभवतो, तू कुठल्या शैलीविषयी बोलतेस मला काही कळत नाही. आणि मग शेवटी तुम्ही सांगितलं की तुला असं वाटतंय, तो म्हणला तू याचा नाम सोडून दे शरीराचा, 9 द्वार असलेली ही सगळी जी काही नगरी आहे त्याच्यामध्ये सगळी घाण आहे, सगळी आडवं मास वगैरे समर्थाने जसं ते नरदेव सगळे वाट लावून आपल्याला घाबरून म्हणजे चांगलंच आहे की शेवटी याचं वस्तुरूप आहे. अॅनाटॉमीच्या डिसेक्शन मध्ये त्यांनी सांगितलं बरोबर ताईंनी, त्यांनी डिसेक्शन केलं तर खरंच माहिती असतं की असा चिखल आहे आपल्या आतमध्ये सगळं. तर तसं त्यांनी सांगितलं की तू लागू नको, नादी लागू नकोस रंभे, सगळं आतमध्ये असं आहे. त्याच्यावर रंभेने सांगितलं ते बाकीच्या स्त्रियांचं असेल तसं, माझं असं नाही. माझ्या आतमध्ये सगळी सुगंधी द्रव्य वगैरे सगळी छान अत्तर वित्तर भरलेली. तर त्याच्यावर ते म्हटले आई शपथ मला माहिती असतं आधी तुझ्याच पोटात जन्म आला असतो ना, बाकी पुढे गेलो असतो असं म्हणून ते भाव समाधीत गेले. त्याच्यानंतर रंभा इंद्रायणी म्हणते की या माणसाला डिफीट करणं शक्य नाही, बाकी मला काही सांग पण यांचं चित्त विक्षोभित करण्याचं काम मला देऊ नकोस. तर कथा खूप रंजक आहे, महत्वाच्या गोष्टी इसेन्शियली आपल्याला सांगतात समजून. त्यामुळे अपूर्यमाण अचल प्रतिष्ठा याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की उपभोग प्रधान प्रवृत्ती नसायला पाहिजे, ज्ञानप्रधान असायला पाहिजे. याचं प्रूफ काय, तर जी गोष्ट आपण घेतोय त्याचा अंतःकरणावर परिणाम होतो की नाही हेच प्रूफ आहे. खरं ज्ञानप्रधानाचा ही अंतःकरणाची स्थिती आहे. एखादा माणूस श्रीखंड खातोय का बिटलं वगैरे खातोय त्याशी तर काही संबंध नाही. अंतःकरणात ती आज गोष्ट किती जाऊन बसलेली आहे, ती मिळाली नाही मिळाली त्याच्यामुळे त्या अंतःकरणाचे काय पैलू प्रकट होत आहेत, त्याच्यावर किती परिणाम होतोय याच्यावर सगळं अवलंबून. आणि म्हणून तद्वत कामाय प्रविशन्ति सर्वे स शांती माप्नोति न कामः. तसे सगळे काम त्याच्यामध्ये प्रवेश करतात त्याला शांती मिळते. शांती शब्दावर आपलं खरं काम बोलून झालेलं आहे, शांती माप्नोति हे दुसऱ्यांदा येत आहे. पण तरी सुद्धा एक सत्यसाईबाबांकडे ऍक्च्युली हा प्रश्न आणि त्याचं उत्तर मला नेहमी आवडतं की एक माणूस त्यांच्याकडे गेला होता. तो म्हणला होता की मी तुमच्याकडे आलोय. बाबा म्हटले कशाला? आय वॉन्ट पीस. आय वॉन्ट पीस. त्याचं उत्तर खूप छान आहे. त्यांनी सांगितलं होतं की यू रिमूव्ह आय, यू रिमूव्ह वॉन्ट
आणि ते गोड बोलायचं की रिमूव्ह आय, रिमूव्ह वॉन्ट, अँड वॉट रिमेन्स इज पीस. तो आय गार्ड, वॉन्ट गार्ड, शांतरूपच आहे. शांती मागतो काम होता. आतमध्ये आहे शांतो यम आत्मा असं आपल्याला सांगितलं सगळ्या परिश्रमांनी. काय शांती हे तुझं खरं आत्म्याचं रूप आहे, शांती रूप आहे. आपण जे म्हणतो त्यांच्या आत्म्याला शांती मिळव, हे टेक्निकली चुकीच आहे बरोबर ना. आपण टाकतो सद्गती मिळव. सगळेजण आता व्हॉट्सअपवर तर आपण बरेच वेळा बरोबर जनरल ग्रुप असतात त्याच्यावर ते हॅपी बर्थडे ग्रुप आले, मग आपण पण ते टाकतो. निदान रिप तर घेऊ नका. आपल्या याच्याप्रमाणे आपण शांतरूपच आहोत, त्यामुळे सद्गती मिळवते ही खरी धारणा पाहिजे. माहिती नसेल उदाहरण. पुढच्या श्लोकामध्ये विहाय कामान सर्वान पुमान शरती निस्पृहा निर्ममो निरहंकारा सशांती अधिगच्छति. आता याच्यामध्ये काही गोष्टी आपण पाहिल्या आहेत. विहाय कामान पाहिलेले आहे. प्रश्न असा पडतो तरी परत निस्पृह शब्द का घातलाय? केलं ना कामानं आमच्या, परत निस्पृह असं कशासाठी? तर त्याच्या स्पृहा या शब्दाचा अर्थ मूळ जिवंत राहण्याची किंवा असण्याची इच्छा असावी. जिजीविषा, बरोबर. जिजीविषा आणि मूर्छा असं काहीतरी शब्द मी शास्त्रामध्ये वाचले. जेव्हा जिवंत राहण्याची संस्कृतमध्ये आणि मरण्याची इच्छा काय म्हणतात? मुमूर्छा असा शब्द एकाच श्लोकात मिळाला. जिजीविषा लक्षात नाही, जिवंत राहण्याची इच्छा. दुसरा मला माहितच नाही. मुमूर्षा असा शब्द आहे. मोक्षा मुमूर्षा पण यायला दोन जिजीविषा आणि मुमूर्षा असे दोन शब्द आहेत तिच्या एक्झिस्टन्शियल रिलेटेड. की तिथे तो स्पृह हा शब्द आहे. तो निस्पृह असा अर्थ काय? म्हणजे हा खूप सगळं झालं आयुष्यात, त्याला जगावं असं वाटत नाही का? सिद्धप्रज्ञ सुसाईड करतो का? सगळं आता झालं, संपून टाकतं आयुष्य. हो, जगायची इच्छा नाही म्हणजे सुसाईड कशाला? म्हणजे जिजीविषा असते की नाही? त्याचं उत्तर असं दिलं आहे की दोन्ही गोष्टी तो पलीकडे असतात. म्हणजे हे खूप रिलेव्हंट आहे, बरोबर ना? मरणाची इच्छा, मृत्यूची अभिलाष. हा, मृत्यूची अभिलाषा. तुम्ही एकदाच एका ठिकाणी वाचलं जिजीविषा आणि मुमूर्षा. तर त्याचं उत्तर असं दिलं आहे की जिजीविषा आणि मुमूर्षा दोन्ही गोष्टीचा तो बियॉन्ड जातो. विचार चिंतन करण्यासाठी. ही डझंट or he or she doesn't want to live or doesn't want to die. निस्पृह करतो. जड बघा समजायला. असं काय जगायचं नाही, मरायचं, करायचं काय नव्हतं. तर याचा एक्सप्लेनेशन असं आहे की त्याला माहिती असतं की मी आत्मतत्व आहे, बरोबर. मी तर आहेच आहे. माझा असण्याचा नसण्याचा, शरीराच्या असण्याच्या नसण्याची काही संबंध नाही. त्याच्यामुळे दोन्ही इच्छा पलीकडे जातात. त्याच्याविषयी एक गोष्ट फार स्वामी माधवनाथ म्हणायचे ना की अहम आत्मा हे कधीची विसरू नाही. लिहिलं त्यांच्या अहम आत्मा हे कधीची विसरू नाही. आपलं कसं असतं की आपल्याला नेहमी हे वाक्य वाचून किंवा अशा प्रकारचं संत साहित्य वाचून आपल्याला असं आपण ठसवतो की विसरणार नाही, मी आत्मा आहे. पण ह्याच्यामध्ये धारणा काय असते की मी शरीर आहे, माझ्या शरीरामध्ये जसं मन बुद्धी आहे तसा एक आत्मा पण आहे. ओके, सो आय एम अ बॉडी विथ स्पिरिट, बॉडी विथ आत्मा. असे एक धारणा सिद्ध होते की शरीर आणि मला माहिती खरं नाही येते खरं आत्मा आहे, पण मी शरीर आणि माझ्या हात आत्मा आहे ही धारणा आपण आतमध्ये घालत असतो. वस्तुस्थिती एक्झॅक्टली उलटी की आय एम नॉट अ बॉडी विथ consciousness. I am a consciousness which is manifested because of body. निस्पृह होण्याकरता बघा तुम्ही विचार करा, बरोबर आहे चुकेल? बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? मी विचारतो बरोबर आहे ना? I am a consciousness with the body. I am experiencing the consciousness because of the body, but I am a consciousness. आणि त्याच्यामुळे काहीच फरक पडत नाही. मला शरीर आहे शरीराच्या माध्यमातून नाही तर तरी मी कॉन्शियसनेस राहतोच ना. निस्पृह याचा अर्थ
जिजीविषय आणि मुमूर्षा ह्याच्या पलीकडे जर जायचं असेल तर ही धारणा खूप आत्म्यात जायला पाहिजे. सच्चित आनंद जे आपण म्हणतो की खरंच सच्चित आनंद आहे. आणि हे फार महत्वाची गोष्ट आहे की मी सर्वप्रियांकडनं शिकलोय. खरं तर जेव्हा मी त्यांचे कॉन्शियसनेसचे टॉक ऐकले तेव्हा त्यांच्याकडनं ही गोष्ट शिकलो की तुम्हाला हे कळलं पाहिजे एम्फसाइज बॉडीला करतात की मी शरीर आणि सगळ्यात आत्म्या शुड बी रिव्हर्स युअर कॉन्शियसनेस. आणि युअर कॉन्शियसनेस येस नो डाऊट अबाउट इट. लोक सगळ्या संतांनी सांगितले पण त्याचं मॅनिफेस्टेशन बॉडीमधून झाले म्हणून मला ते कळतंय, म्हणून मला त्याची आता जाणीव. पण जर बॉडी गेली तरी आपली कॉन्शियसनेस आहेच आहे ना, राहणारच आहे. तर ही धारणा म्हणून सुद्धा आपल्याला सिद्ध करायला पाहिजे. आणि ती धारणा खरं सिद्ध झाली तर निष्पुळाचा अर्थ उघड आहे की करुणा आणि मानाशी काही संबंध नाही. जी विषय आणि मोर्चा त्याच्या करता आधी काय करायला पाहिजे तर निर्मम निरंकार पाहिजे. अजून दोन आधी थोडस बॅकफूट लागलं की निर्मम व्हा आणि निरंकार व्हा. हे दोन शब्द गीतेमध्ये भक्त लक्षणात पण आले. अद्वेष्टाम सर्व भूतानां पहिलंच लक्षण अद्वेष्टाम सर्व भूतानां मैत्र करुणैवच. तिथे आलं का करुणा शब्द. अद्वेष्टाम सर्व भूतानां मैत्र करुणैवच निर्ममो निरंकारा समदुःख सुखक्षमी. हे गुण त्याच्यामधलं निर्ममो निरंकारा हे शब्द इथे आले. म्हणजे पहिल्यांदा निर्मम व्हा आणि मग निरंकार. तर याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचं जर भाषा असलं ना तर सिक्वेन्स बदललाय. म्हणजे निर्मम आधी काय निरंकार आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात निरंकारी आहे निर्मम. गीता सांगते निर्मम आधी निरंकार. का बरं असं असेल तर निर्मम याचा अर्थ काय की माझं काही नाही. रिकाम्या हाताने आल्यास रिकाम्या हाताने जाणार. तरी सुद्धा आपल्याला गोष्टी गोळा करायचा छंद आहे आणि आपण टॅग लावतो. माझं शरीर, माझं घर, माझी गाडी, माझा ऐकण्यास, माझे नातेवाईक, माझे मित्र, माझ्या सवयी, माझ्या आवडीनिवडी, या सगळ्या गोष्टी मी एक्सटर्नली जमवतोय. तर ते मला कळायला पाहिजे की हे. आणि आपण म्हणतो एकदम न मम वगैरे ते असतं ना, एकदम न मम इथं गोकून घेतो आपल्याकडनं पूजेच्या एकदम नमो. प्रत्येक गोष्टी एकदम नमो म्हणा. म्हणजे हे एक्सटर्नल सगळं आहे पण ते मी स्वामित्व गाजवतोय पण ते खरं माझं नाही. निर्मम. निरहंकारी अहंकार हा शब्द इथे इगो या अर्थाने नाही. अहंकाराचा अर्थ मन, बुद्धी आणि शरीराचा जो एक संघात आहे त्याच्यामुळे मी आहे अशी धारणा जी माझी तयार झाली त्याला योगशास्त्र अहंकार असं म्हणतात. नॉट लाईक आपण जे म्हणतो इगो आहे किंवा अहंकार आहे. हा तसं नाही. अहंकार म्हणजे माझ्या अस्तित्वाची जाणीव मला आहे या माध्यमात, त्याला अहंकार असं. आता मग निरहंकारी व्हायचं असेल तर काय व्हायचं असेल तर अहंकार ड्रॉप करायला पाहिजे. जे स्वामी म्हणायचे की तुम्ही तुमच्या दोन सेल्फ आहे, पर्सनॅलिटी सेल्फ, रिअल सेल्फ. बरोबर. पर्सनॅलिटी सेल्फ इज अहंकार. आता मग स्वामी म्हणायचं की पर्सनॅलिटी सेल्फ हा खरा नाहीये, रिअल सेल्फ खरा आहे. ध्यानामध्ये आपल्याला कळणार नाही. पर्सनॅलिटी सेल्फ डिझॉल्व्ह होतो पूर्ण. म्हणजे याचा अर्थ असा होतो की जी गोष्ट खरी नाहीये ती मला खरी वाटते थोडक्यात. म्हणजे गमतीशीर भाग आहे बघा की असं म्हणतो ना की अहंकार सोडा, अहंकार टाका. पण हे पण ऍक्च्युअली म्हणणं बरोबर नाही. कारण तुम्ही काय टाकू शकता. हे टाकू शकतो का मी चष्मा टाकू शकतो का? कारण तो आहे म्हणून टाकू शकतो. वेळ टाकू शकतो का? आहे म्हणून टाकू शकतो. जी गोष्ट आहे ती मी टाकू शकतो. पण जी गोष्ट एक्झिस्टंटच नाही ती मी टाकू कशी शकेल. बरोबर ना. ती मी टाकायचा प्रयत्न केला तो उलट अजून तो बॅकडोर आला तो की मी ते स्वामी म्हणायचंय की माझ्यासारखा निरंकारी माणूस पंचक्रोशीत सुद्धा सापडणार नाही. माणूस तिथं भेटून आला सगळं वर्णन केलं की काय 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 आहे आणि मग शेवटी जाताना कसं म्हणून गेलं की तुम्हाला म्हणून सांगतो बाळासाहेब माझ्यासारखा निरंकारी म्हणून तुम्हाला पंचक्रोशी शोधून सापडणार नाही. आता काय बोलायचं. त्यामुळे हे असतं निर्ममाच्या बाबतीत पण असतं. म्हणजे सगळं महत्व गेलेलं असतं पण मला कोणतरी निर्मम म्हणायला पाहिजे असं मला आवडलं. असं कोणी म्हणलं की किती निर्मम हो की खूप सुखावतं म्हणतो. म्हणजे किती आपण तोंडाला जरी दाखवत नसलो आपण सिद्धप्रज्ञाचं ऍक्टिंग खूप चांगलं करतो पण आतमध्ये आपण सुखावत असतो. एखादी सुखी केली त्याला लगेच लाईक असतं आपल्याला.
हा मला चांगला वाटला. तर तसं अहंकाराच्या बाबतीत आहे की अहंकार टाकण्याचं उद्दिष्ट प्रत्येकाचं असतं, पण तो टाकला जात नाही. का नाही जात? त्याच्यामध्ये खूप महत्वाचा फरक आहे. निर्मम होण्याकरता आणि निरंकारी होण्याकरता दोन्हीसाठी बुद्धी लागते मुळात. पण निर्ममत्व हे बुद्धीने संपूर्ण टाकता येऊ शकतो, पण निरंकारित्व बुद्धीने संपूर्ण टाकता येऊ शकत नाही. विचार करा. निर्मम कसं आहे, लॉजिकली मला पटलंय कुठली गोष्ट माझी नाही. किती मी म्हटलं तरी शेवटी मी काहीच घेऊन जाऊ शकत नाही. ओके, सो बुद्धीच्या बद्दल मला निर्मम होता येईल, पण निरंकारी होण्याकरता काय व्हायला लागेल की तो जो अनरिअल सेल्फ आहे, पर्सनॅलिटी सेल्फ, हा पूर्णपणे त्या रिअल सेल्फ मध्ये जेव्हा मिळायला लागेल त्याच्याकरता ध्यान करायला लागेल. त्याच्याकरता बुद्धी एका टप्प्यापर्यंतच तुम्हाला जाऊन देईल. पुढे बुद्धीचा प्रांत संपला, जाणीवेचा चालू झाला. तिथे बुद्धीचं काय काम? काही निरंकारिता बुद्धीला संपूर्णपणे प्राप्त कधी बुद्धीच्या माध्यमातून करता येणार नाही. एका टप्प्यापर्यंत येईल, पण त्याच्यानंतर जो प्राप्त आहे तो बुद्धीच्या पलीकडचा योग बुद्धे परसतुका असं म्हणलंय, परसतुसा असं म्हणलंय. त्याचं कारण ते बुद्धीच्या पलीकडचं आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलंय की पहिल्यांदा तुम्ही निरंकार आहे. पहिल्यांदा पहिल्यांदा तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की मुळात मी नावाची गोष्ट असलं नाही, ज्याला तुम्ही म्हणताय. ते झालं तर निर्मम होणं खूप सोपं आहे. आपोआपच मीच जर एक्झिस्टंट नाहीये तर बाकीच्या गोष्टी मी म्हणतोय माझं मला काय अर्थ, माझं मला माझी काय अर्थ सुरत नाही ना. केंद्रच जर जे तुम्ही समजून चाललाय याच्या भोवती सगळं आहे, तेच तुम्हाला ज्या लक्षात येतो की असं नाही, याच्या पुरते मर्यादित नाही असतील. बाकीच्या गोष्टी ज्या रिलेट करतात त्या आपोआप रिझॉल्व्ह होते. ज्ञानेश्वरांचा खूप स्टँड मला आवडतो. उलट पाहिजे त्यांचा सिक्वेन्स ठीक आहे, पण तो खरा निरंकारी आणि निर्मम असा पाहिजे. सो प्रश्न तिथे येतोच. स्वामींनी सांगितलं सो हू एम आय. एक मी ऐकलं होतं, एक कॉन्फरन्स असते ते सगळे न्यूरोलॉजिकल पेशंट असतात, म्हणजे डिमेन्शिया, अल्झायमर्स वगैरे असेल, पार्किन्सन असेल. आणि तो बघता येतो आणि तो जर त्यांना सांगत असतो की बाबा मी सगळ्याची काही काळजी करू नका, शेवटी आत्माच महत्वाचा आहे. आणि तो ते सगळं अद्वैत तत्वज्ञान तो असं म्हणत असतो की यू फाइंड आउट हू एम आय, हू एम आय, हू एम आय. तो एक म्हणून हातवर करतो. तो म्हणतो तुम्हाला जर शंका असेल बाहेर रिसेप्शनिस्ट डेस्कवर जा, त्यांच्याकडे सगळ्यांचा डेटा आहे. डिमेन्शिया असतं मी त्याला वाटतं हा पण विसरतो. त्यामुळे गोइंग टू सेल्फ ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, पण ती बोलायची गोष्ट नाही, ती अनुभवाची गोष्ट आहे. निर्ममो निरंकार अभिगच्छती असं सांगून झाल्यावर शेवटचा श्लोक जो आहे, घंटा व्हायच्या आत मला 5 मिनिटं उरले, त्याचा मी सांगतो. प्राप्य नैनाम प्राप्य विमुह्यते. खूप मोठं आश्वासन आहे. ब्राह्मी स्थिती जर प्राप्त झाली तुला अशी, तर ती परत जाणार नाही. म्हणजे थोडक्यात ज्ञान प्राप्त झाल्यावर परत तू अज्ञानी होऊ शकत नाहीस. म्हणजे हे केवढं मोठं आश्वासन दिलं की जर ब्राह्मी स्थिती प्राप्त करून घेतलंस तर परत अज्ञान नाही. आणि सिद्धास्या म्हणते काले बी ब्रह्मण निर्वाणा म्हणजे शेवटपर्यंत टिकेल. काय पाहिजे विषय एकदा प्राप्त करून ती शेवटपर्यंत टिकेल हे म्हटलं गॅरंटीड. कसं काय टिकेल? अज्ञान कसं काय परत येणार नाही. मग जेव्हा मला घाबरवलं होतं की निर्भर खेचून घेतली, तसं अज्ञान कशावर परत येणार नाही. तर अनादित्वम अनुपद्यमान हा अज्ञान असं सूत्र आहे की त्याला अनादित्व म्हणजे त्याला आधी नाहीये, बिगिनिंगलेस, आणि ते उत्पन्न होऊ शकत नाही एकदा आधी नसल्यामुळे. एक्सप्रेशन सांगतात. उदाहरणार्थ एखादी गोष्ट मला येत नाही, मग काय मला तबला होता येत नाही. हा
तर एखाद्या विचार तुला तुम्हाला कधीपासून येत नाही होता, तर मी सांगेन जन्मापासून येत नाही होता, कधी बदल नाही. अच्छा, मी जन्माच्या आधी येत होता का? नाही, जन्माच्या आधी पण येत नव्हता. म्हणजे जी गोष्ट मला येत होती ती कधीच येत नव्हती, बरोबर ना? अज्ञानच होतं. म्हणजे थोडक्यात अज्ञान हे बिगिनिंगलेस आहे, त्याला सुरुवातच नाही. असं जर असलं तर एकदा ज्ञान प्राप्त झालं की अज्ञान कसं काय निर्माण होईल? कारण त्याला सुरुवातच नाही. लॉजिक पटण्यासारखं आहे. एकदा ज्ञान प्राप्त, हे पण सर्वज्ञानाने सांगितलंय. त्यांनी सांगितलंय एक मोठ्या ज्ञान आणि अज्ञानाची डिबेट होती, जर ते बोलले होते. हे उदाहरण म्हणून त्यांनी सांगितलं होतं की एखादी गोष्टला जर बिगिनिंग नाहीये तर ती गोष्ट ती येऊ शकत नाही. वन्स यू हॅव डिस्ट्रॉयड इट. आणि खूप महत्वाची आहे. त्याच्यामुळे ब्राह्मी स्थिती एकदा प्राप्त करून घेतली की त्या स्थितीवरच तो योगी पुरुष येतो आणि तो शेवटपर्यंत टिकतो. आणि स्थित्वासानंतर काले की ब्रह्म निर्माण होती. ब्रह्म निर्माण शब्द घेतले वापरल्या भूतानी तो निर्माण आहे अनेक ठिकाणी वापरला. निर्माणाच्या वेळेला सुद्धा ही स्थिती तुमची टिकून राहते. आणि याची अप्रतिम उदाहरण आहे. 2-3 उदाहरणं आपण फक्त मी सांगून मी थांबतो. म्हणजे शांती समाधान जे चित्ताला प्राप्त होतं ते शेवटच्या क्षणापर्यंत टिकू शकतं. जसं रामकृष्ण परमहंसाचं एकदम क्लासिकल उदाहरण, ते बिघडत होते कशाच्या कॅन्सरने आणि खाता येत नाही, पिता येत नाही वगैरे असं काही. सगळे लोक इन्क्लुडिंग विवेकानंद असे होते की यांना काहीतरी करा, थोडं 2 तास तुम्ही कार्याला प्रार्थना करा, पण काहीतरी घेतंय असं काहीतरी करावं. आणि अशाच्या असं म्हणतात की स्वामी तुरीयानंद हरी महाराज ना तिथे आले, त्याचे उभे होते आणि त्याचे बघत होते. तर हे असे चेहरा करत होते आणि सगळे म्हणले बघ दुःख आहे. तर तुरीयानंद म्हणले नाही, मला नाही वाटत ना काही दुःख बिःख आहे असं म्हणते. ठाकूर जसं मला काय करत आहे, मला असं वाटत नाही ना काही दुःख बिःख आहे. आणि त्याच्यावर त्यांचं वाक्य ते बंगालीमध्ये ते रास्कल गॉट मी राईट असं म्हणलं. आणि हेच तुरीयानंद जेव्हा त्यांच्या अंतिम ह्याला होते, ते सगळ्या मोठ्या लोकांच्या बाबतीत असं झालेलं आहे. खूप यातना त्यांच्या होत्या देहाला. तेव्हा त्यांना फक्त विचारलं होतं की तुम्हाला यातना आता होत नाहीये का? तर त्यांनी सांगितलं होतं की ठाकूरांचं लक्षात नाही का तुम्हाला, तसंच माझे अंतःकरण पूर्ण बर्फासारखे आहे. मला दिसतात बाहेरचं अंत दिसतंय त्याच्यामध्ये बर्फ परवाची असं काहीतरी ते ठाकूरांनी सगळं हे केलंय. सगळं आतमध्ये सगळं गार बर्फ आहे, तुम्हाला दिसतंय याच्यात जाऊ नका. तसं सगळ्यांच्या शिवानंदांच्या बाबतीत आहे. शिवानंदांना तर हे झालं होतं स्वामींसारखं, आपल्या स्वामी महाराजांसारखा त्रास होता आणि पुढे त्यांना पण पॅरालिसिस झाला. त्याच्या जस्ट आधी कोणतरी विचारलं की कसे आहात तुम्ही? म्हटलं एकदम आनंद शांतीत आहे. पण तुमच्या शरीराकडे पाहून तर अच्छा तुम्ही शरीराविषयी विचारताय का? नाही, शरीराला खूप प्रॉब्लेम्स आहे. ते बाहेर असं आपल्या अंगावर कांदा आहे. ते भूतेश आनंदजी होते, तर खूप खूप प्रभाव आहे सगळे जे आत्ताचे मॉम्स आहेत ना भूतेश आनंदजी असं म्हणतात ते इतके हसवायचे. त्यांच्याकडे त्या थोडे असे 100 मॉम बसले जातात सगळे आणि त्यांचं वैशिष्ट्य तुम्ही स्वतः कधी हसायचे नाही. असं बोलायचं डोकं असे हसत असायचे. तर त्यांना ते खूप असे 97 वर्षात त्यांना असं विचारलं होतं कोणतरी की स्वामी आता शरीर ते तुम्हाला त्रास असं काय तुम्ही सारखे शरीर करता, पण तुम्हाला मला पाहिजे का शरीराला काय वाटते माझ्या? मग ते असं टिपिकल त्याच्या बंगाली वर्णन करायचं. बंगाली भाषा आपल्याला मराठी डोळे सुरसुरत आहे, नाक चोमलंय, कान कुळकुळतोय, अशी वेळ शीत चढते, इकडे मुंगे येत आहे, पोटात खड्डा पडते, सगळे प्रत्येक अवयवाचे शब्द वापरायचे. पोटात खड्डा पडल्यावर दडदडतोय असं तुम्हाला कॅटलॉग सगळं म्हणे सगळ्यांना कॅटलॉग आहे. पण तुम्ही असं समजू नका की मी कंप्लेंट करतोय. हे तुमच्या नॉलेजसाठी काय काय सिम्पटम्स असतात, माझ्याशी काही संबंध नाही असं म्हणून बरंच सगळे लोक हसायचे. हे सगळं जेव्हा आपण ऐकतो
तेव्हा लक्षात येतं की अशी अवस्था जीवनमुक्त प्राप्त करून घेतो आणि ती शेवटपर्यंत टिकते. प्राप्त करून घ्यायची की नाही प्रत्येकाचा चॉईस. सीताप्रज्ञाविषयी किती बोललं तरी सुद्धा सीताप्रज्ञा अवस्था ही वेगळी गोष्ट आहे. पण त्याच्याकरता साधना करणं, कष्ट करणं हेच चुकलेलं नाही कोणाला, त्यांनाही चुकलेलं नव्हतं. अजून अनुषंगाने किती सजग असतात हे अखंड आनंद आणि शिवानंदांचा एक प्रसंग आमच्या शेवट करत होत्या. अखंड आनंदाचा कारण नेहमी स्वामी उल्लेख करायचा. अखंड आनंद आणि शिवानंद हे दोघंही महापुरुष दोघंही डायरेक्ट अनुभव त्यांना महापुरुषांकडून मिळाला. आणि अखंडानंद तेव्हा 90च्या पुढे 95 वर्षाचे वगैरे होते. त्यांना एक हे होतं कायम त्यांच्याबरोबर एक माणूस असायचा. असा प्रसंग आहे की शेजारच्या खोलीत होते आणि अखंडानंद झोपले होते आणि त्यांच्यावर तो सेवक होता तरुण. तर तो त्यांचं सगळं पायावर चेपून द्यायचा आणि सगळं झाल्यावर तो जमिनीवर खाली झोपायचा. एकदा तो असं सगळे करून यांना झोप लागली तो झोपला. तर हे उठले आणि हळू काठी झरत गेले आणि शिवानंदांच्या त्यांचं नॉक केलं मार्गावर. झालं हे कसं काय गेले ते म्हणजे बाबू बाबू उठ तर दाखवायचे एक. शिवानंद आले काय म्हणे तरुण माणूस आहे, तरुण साधक झोपलाय रात्री झोपलाय बघ. कधी पाहायला मिळालंय का असं? तुला आठवतंय का आपण वरानगरच्या ह्याच्यामध्ये होतो, नऱ्यांनी कधी आपल्याला झोपून दिलं होतं का तरुण? आपण कधी झोपलो होतो का रात्री? हा झोपलाय मग. शिवानंद म्हणले त्याला इतकं काय म्हणजे गिल्ट वाटलं असेल की आपण रात्री आणि झोपलोय. शिवानंद म्हणले नाही ते हळूहळू होईल त्याचं. प्रत्येक काही जण आपल्याकडे नसतो. तसे जागतिक संयम इथे रात्री असून तरुण साधक झोपलाय कसा? आणि 57 वर्षाचा माणूस महाराजांना सांगतात. किती सजगपणे साधना त्यांनी केली असेल. आपण काय त्या टोकाला जाऊन करू शकत नाही, पण ऍटलीस्ट समजून घेऊ शकतो की जे ठाकूर सांगायचे की तुम्हाला व्याकुळ व्हायला लागतं. म्हणजे हे जे इच्छा आहेत रामकृष्ण वेगळं सांगायचं की इच्छा तर लागतेच म्हणायचं, व्याकुळता लागतेच, पण ती परमेश्वराकडे नाही. तुमचा प्रॉब्लेम वेगळा आहे. तुमच्या इच्छा सगळ्या संसाराच्या इच्छा आहे. जिथे इच्छा पाहिजे तुमची इच्छाच नाही. माझी इच्छा आहे तुमच्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग इच्छा आहे, पण ती परमेश्वराची इच्छा आहे. त्याने मी व्याकुळ होतो जे म्हणायचंय. त्यामुळे जर कुठली कामना असेल तर ती एकच कामना असायला पाहिजे की जे काही अंतिम आहे तुम्हाला मिळत तसं नाही आणि त्याने तुम्ही व्याकुळ व्हायला पाहिजे. ते जर व्याकुळ झालं तर तो तुमच्या शेजारी उभा आहे. ती ब्राह्मी स्थिती जी आहे ती खरं तर आत्ताच या क्षणीच प्रत्येकाला प्राप्त आहे. नित्यशुद्ध बुद्धमुक्त तीनदा म्हणतात ना सकाळच्या याच्यामध्ये, त्या याच्याशिवाय ते थांबतात त्याला आणि तीन रिपीट करतात नित्यशुद्ध बुद्धमुक्त. ती गोष्ट खरी आहे, या क्षणीच आहे. असं नाही की ते कुठेतरी जायचंय. पुढच्या वर्षी उत्तराखंडला जाऊ मग तिथे कळलं असं नाही. आता हिमाचल मध्ये पण नित्यशुद्ध बुद्धच आहे, सगळीकडे तेच आहे. कळण्याच्या मध्ये ज्या गोष्टी येतात त्या जायला पाहिजे. तर सगळ्या साधना त्याच्याकरता आहेत. जी स्थिती आहे ती काही मिळवायची गोष्ट नाही, ती फक्त अनुभवाला याची गोष्ट आहे. त्याच्याकरता पण सगळे इथे आलोय. आता या सेशन पुढे आपण थांबूया. अजून एक सेशन आहे त्याच्यानंतर मग आपण ऍक्च्युअली शिबिर कन्क्लूड करतो. हरी बोला पुंडलिक वरदा महाराज श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवानंद महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.